रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भगवती श्री ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये आपण कालपर्यंत काही ओव्यांचा विचार करून आलो. त्या ओव्यांचा विचार करत असताना बाहेरचा अभ्यास त्या ठिकाणी थांबला जातो आणि मग आतमध्ये मनोधर्माचे जे विचार त्या ठिकाणी आहेत, त्या मनाचे धर्म चंचलता ही पूर्णपणे थांबून जाते. कल्पना त्या ठिकाणी निमे त्या पण नाहीशा होतात. प्रवृत्ती पण शमे त्या ठिकाणी ती पण शांत होऊन जाते. अंग मनवर विरमे सावयाची आणि शरीर आणि मनाचे भाव त्या ठिकाणी स्वाभाविकपणे विरतात, म्हणजे शांत होऊन जातात. पुढे त्या साधकाला, त्या योग्याला काय अशी अवस्था होते की त्याची भूक शुद्धा काय झाली, भुकेचं काय झालं, निद्रा केवता गेली, झोप त्या ठिकाणी कुठे गेली, ही आठवण विसरली न दिसे वेगा. कशाची आठवण दिसत नाही, अशा सर्व गोष्टी त्याच्या ठिकाणी फार वेगाने पाहायला मिळतात. जो मूळ बंदे कोंडीला आपण मागुता मुरडेला, हे कधी झालं, खाली जो मूळ बंद आणि त्याने त्या ठिकाणी जो आपण वायू होता तो कोंडल्यामुळं आपण मागुता मुरडला आणि तो आपण वायू होता तो पुन्हा काय केला, माग होता म्हणजे वरच्या बाजूला त्या ठिकाणी मुरडला, म्हणजे जाण्याचा प्रयत्न करू लागला. तो सभेच्या वरी साकडला फुगोदरी, परंतु तो तसाच वरती बंद असल्यामुळं अवघडला गेला आणि फुगोदरी म्हणजे त्याचा फुगवटा तयार झाला आणि त्या फुगवट्याने तो शोभलेपणे माझे ओ आईला ठाई गाजे मणिपुरुषे झुंजे राहून या, अशा पद्धतीनं शोभला, विकार झाला, खवळला आणि मग त्या ठिकाणी मस्त म्हणजे माजला. आणि काय झालं त्याने, तर ओ आईला ठाई गाजे अशा ठिकाणी प्रगट झाल्यामुळं तो त्या शोभलेपणाच्या प्रगट झाल्यामुळं तिथल्या तिथं तो गाजे गर्जना करू लागला. आणि काय करू लागला, मणिपुरुषे झुंज राहून या. मग मणिपूर नावाचं जे नाभिस्थानी चक्र होतं त्या ठिकाणी तो काय झुंज म्हणजे त्याला धडका देऊ लागला. मग थावलिया वाळवटी, त्याचं स्वरूप असं झालं, थावलिया बळावलेली वाळवट त्या आपण व्हायची, संग घेऊन घर ढवळी. अशा पद्धतीनं ती वाळवट जशी सगळीकडे गरगर गरगर फिरते आणि शोधच घेते वाळवट, तशी ह्या वायूची सुद्धा सैंग म्हणजे सर्व बाजूने घेऊन घर ढवळी आणि सर्व बाजूने त्या घरातला त्या ठिकाणी काय हुडकायला सुरुवात करते, झाडं घ्यायला सुरुवात करते. आणि त्याच्यात काय होतं, तर बाळपणाची कोटळी बाहेर घाली आणि लहानपणापासून जी साठलेली खराब असणारी घाण आणि शरीरामध्ये साठलेली होती, तिचा काय केलं तिनं बाहेर घालायला सुरुवात केली. बाहेर काही आतं पण घालवलं तिनं आतल्यात काही, कारण वारा आहे तो सुकवण्याचं काम करू शकतो, बाकीचं बाहेर घालवते. पुढं काय होतं, भित्री वळवू न धरे कोठ्या माझे संचरे. आता त्याला आतमध्ये भितरी म्हणजे आतमध्ये त्या ठिकाणी वळी न धरे, वळ्याला त्या ठिकाणी फिरायला जागाच राहिली नाही. मग काय करतो, कोठ्या माझे संचरे, आणि तिथं कोठ्यामध्ये तो गरगर गरगर फिरायला संचार करायला सुरुवात करतो. आणि काय करतो पुढे त्याने, तर कप पित्ताचे थारे उरून दे आणि कप वगैरे पित्त वगैरे जे आहे त्या ठिकाणी याला अजिबात त्या ठिकाणी थारे उरून दे आणि थोडा सुद्धा थारा आधार त्या ठिकाणी शिल्लक राहू देत नाही. धातूचे समुद्र ओलंडी मेधाचे पर्वत फोडी, आतली माझ्या काळी अस्तिगत आणि धातूंचे असणारे सप्तधातूंचे समुद्र ओलंडी म्हणजे पालते करून देते, मेधाचे पर्वत फोडी. आणि त्या ठिकाणी मेध त्या ठिकाणी झालेले असतात, म्हणजे पर्वत म्हटलं ते जास्त होतात. आता काल बोललो आपण, त्याचे ते पर्वत वगैरे ते फोडायला सुरुवात करते. आतली मज्जा काढी अस्तिगत आणि हाडामध्ये जी मज्जा आहे अनावश्यक ती पण त्या ठिकाणी काढायला सुरुवात करते. नाडी ते सोडी ग्राता ते गात्रांते विघडवी साधका ते भिडसावी परे बी हवे ना. माऊली म्हणतात, नाड्या वगैरे आपल्या ज्या आतमध्ये त्या मेधामध्ये चरबीमध्ये आती खाली फसल्या दाबले गेलेले आहे त्यांना पण सोडवते. गात्राती बिघडी आणि आपले शरीर, आपली अवयव जे त्या ठिकाणी आहेत या अवयवामध्ये त्या ठिकाणी काय शिथिलता निर्माण करते, म्हणजे
हातपाय अगदी गळून पडतात. साधका ते भेडसावी परी बिहावणे. अशा पद्धतीनं साधकांना ती भय दाखवण्याचा जरी प्रयत्न करत असेल तरी पण साधकांनी मात्र घाबरू नये. व्याधी ते दावी सवीची हरवी अपपृथ्वी घालवी एक वाट. आणि अशा प्रकारे अनेक व्याध्या अनेक रोग त्या ठिकाणी त्याचं दर्शन करवते. सवीची हरवी आणि लागलीच त्या ठिकाणी काय करते, काय करते म्हणण्यापेक्षा काय करतो असं म्हणायला पाहिजे होतं, कारण काय करते आता ती पुढे येणार आहे. अशा पद्धतीने सवीची हरवी आणि तो काय करतो, लागलीच त्यांना नाहीसं पण करतो. पृथ्वी अपपृथ्वी कालवी एक वाटा. आणि पृथ्वीचं तत्व आहे, पाण्याचं जे तत्व आहे ते एकमेकाला कालवतो एकवाट, एक एकत कालवता एकमेकामध्ये कालून घेतो. तव येरेकडे अर्जुन धनुर्धार. तेव्हा अर्जुना दुसरीकडे काय होतं की खाली आसनाचं उभारा आणि खाली आसनाची ऊब तयार होते त्याला. आणि त्या उभेने काय होते, शक्तिकरी उजगरा कुंडलिनी ती. अशा पद्धतीने ती शक्तिरूपी कुंडलिनी त्या ठिकाणी उजगरा म्हणजे जागी होते. कशी ती दिसते म्हणले, नागिनीची पिल्ले कुंकुमे नाहली. आणि नागिनीचं त्या ठिकाणी पिल्लू असावं आणि ती कुंकुमे नाहली म्हणजे कुंकवात केशरामध्ये जसं न्हाल्याच्या नंतर आंघोळ झाल्याच्या नंतर जसं दिसतं तसं दिसतं. आणि कशी बसली, वळण घेऊन आली शेजे जैशी. आणि त्या ठिकाणी वेढे वळण आहे का नाही, त्याने ते घेतलेलं आणि त्या ठिकाणी शेज म्हणजे झोपल्यासारखे असते. तैशी ते कुंडलिनी मोटकी आवटवळणी आधमुख सर्पणी निदिली असे. तशा पद्धतीची ती कुंडलिनी स्वरूपाची जगदंबा शक्ती. मोटिकी म्हणजे अतिशय छोटी लहान, आवटवळणी म्हणजे 3.5 वेढे घातलेली, आधमुख सर्पिणी निधली असे. आणि खाली तोंड करून ती सर्पिणी झोपलेली आहे. अधोमुख. आता या आवटवळणी मला पुढे विचार म्हणजे मला लक्षात येईल सांगायच्या वेळेस. विधुलतेची विडी वन्नी जोळाची घडी, पंधऱ्याची चोखडी घोटीव जैशी. आणि चमचम करणाऱ्या आकाशात जशी वीज असते त्या विजेची विडी म्हणजे 3.5 असणारी ही वर्तुळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फक्त तिथं वर्तुळ नसतात आकाशामध्ये विजेची, आणि ही विजेसारखीच चमचम करते, पण हिचे खाली वर्तुळ असतात गोल अशी 3.5 वेढे घातलेली. वन्नी जोळाची घडी आणि अग्नीच्या त्या ठिकाणी जसं जोळ आणि त्याच्यात जसं काय अशा 3.5 घड्या घालाव्या त्या घड्यांप्रमाणे. पंधऱ्याची चोखडी घोटीव जैशी म्हणजे अतिशय शुद्ध असणारं सोनं. चोखडी म्हणजे अतिशय शुद्ध सोनं, त्याची घोटीव म्हणजे जसं ते घोटून चकचकीत करावं अगदी त्याप्रमाणे. तशी सबद्ध आटली पुटी होती दाटली, ते वज्रासनेची मोठली सावध वय. त्याप्रमाणे सबद्ध आणि उत्तम अशी आकर्षक अशी बंधयुक्त असणारी आवळलेली म्हणजे दाबलेली पुटी होती दाटली. अशा प्रकारे ती संकुचित होऊन त्या ठिकाणी दाटली होती, खाली दाबलेली होती. ते वज्रासनाची म्हटली सावधवे. आणि ती दाटली दाबल्यामुळं काय आलं, ती वज्रासनाची चिमुटली म्हणजे वज्रासन घातलं तेव्हा त्याला चिमटा बसला आणि सावधवे त्यावेळेस ती खवळून जागी झाली. कशी जागी झाली, ते तर नक्षत्र जैसे ओलंडले की सूर्याचे आसन मोडले, तेजाची बीज उरले अंकुरशी. मैलू सांगतात ती कशी त्या ठिकाणी दिसू लागली. मग नक्षत्र जसं आकाशातून एखादा नक्षत्र म्हणजे त्यातला एक तारा नक्षत्रातला जसा खाली तुटून पाडावा की सूर्याचे आसन मोडले, आणि सूर्याने आपलं आसन मोडून जसं त्याने उभं राहावं किंवा त्याने जसं खाली यावं अगदी त्याप्रमाणे तेजाचे बीज उरडले अंकुरशी. आणि जसं एखादं तेजाचं बीज आपण धरावं जमिनीत पेरावं, आणि ते जे तेजाचं बीज जसं जमिनीत जसं एखादं बीज सामान्य अंकुरित होतं, पण तेजाचंच बीज त्या ठिकाणी जसं उगवायला सुरुवात झाली ती कसं दिसेल अगदी त्याप्रमाणे ती दिसू लागली. तैशी वेळ या ते सोडती कवती का अंग मोडती, कंदावरी शक्ती उठली दिसे. तैशी अगदी त्याप्रमाणे वेड या ते सोडती. आणि तिनं ते 3.5 वेढे घातलेले आहेत. ते 3.5 वेढ्याला काय करते आता, सोडते मोकळे करते. कौतिके अंग मोडते. आणि मोठ्या नवल्याने छंदाने त्या ठिकाणी आपलं अंग मोडामोडी. सकाळी उशीर झाला का आपण अंग मोडतो, फार अवघडल्यासारखं झालं, जास्त वेळ झोपलो, ती झोपलीच होती अनेक काळापासून. कंदावरी शक्ती उठली दिसे. आणि खाली जो कंद आहे, कंद म्हणजे कोणता की मूलाधारा चक्राच्या वर कंद सांगितला, त्या कंदावरती बसलेली, एकदम शिवणीला चिकटून नाही बसली, तिथं कंद थोडा लक्षात घ्यावा लागतो. आणि अशा पद्धतीनं उठल्यासारखी तिथं दिसते. सहज बहुत दिवसांची भूक वरी चिवेली होय ते मिश, मग आवेशे पसरी मुख ऊर्धू उजू. सहजच स्वाभाविकपणे बहुत दिवसांची भूक, अनेक दिवसांची तिला भूक लागलेली. वरी त्यातल्या त्यात चेवेली त्यातल्या त्यात तुम्ही
जागं केलं. ते होय मिशन तेच तिला निमित्त झालं. मग आवेशी पसरी मुख वधू वधू आणि अशी आवेशामध्ये येते, रागात येते, फार भडकून त्या ठिकाणी पसरी मुख आपलं तोंड त्या ठिकाणी वास होते. पण कसं खाली नाही, आता ऊर्ध्व म्हणजे वरच्या बाजूला ते वर तोंड करून आपलं तोंड पसरवते. इथपर्यंत झालं आपलं काल ना का पुढे झालं काय? हा मी नाही इथं झालं इथं एवढं झालं ना ते काय आहे इथपर्यंत. असं थोडं आता जास्त वेळ जातो त्याच्यामध्ये. जाऊ दे 10-5 मिनिटांनी काही लय जास्त फरक पडत नाही. मला असं वाटतं 10 मिनिटात एवढ्या गोव्या झाल्या असतील. वारंवार ते कानावर पडले ना मग तुमच्या ते आता याच्यावर जास्त चिंतन नाही झालं, पण जास्त पुनरावृत्ती जर केली म्हणजे ते लक्षात राहतं तुमच्या, म्हणून तसं केलं. पुढे पाहता तेथ हृदय कोशा तळवटी जो पवनो भरे किरटी तया सगळ्याची मिठी देऊने घाली. आता ती काय करते पुढं? आता आज बरेच मुद्दा आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचे. तुम्हाला व्हिडिओ चालू करता आला तर चालू ठेवा, म्हणजे मग मला तुमच्याकडे बघून जरा थोडं अवधान येतं जरा. म्हणजे आता ह्या तिनं पुढं पुढं काय केलं, काय साधकाच्या जीवनामध्ये बदल केला, साधकाला त्या ठिकाणी कशी अवस्था प्राप्त होते, ते साधकाच्या ठिकाणी नको त्या गोष्टी कशा घालवते आणि ज्या योग्य असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी कशी ठेवते, म्हणून साधकाला काय अवस्था पुढे होते. अशा अनेक प्रकारचे विचार आज ओव्यांमध्ये आपण पाहू. जितका आपल्याला विचार करता येईल तितका विचार आपण आज करू. तर माऊली काय म्हणतात, तेथ त्या ठिकाणी ती कुठं असते? हृदय कोशा तळवटी. हृदय कोश म्हणजे नाभीच्या खाली जो कोश आहे, बरोबर आहे की नाही, तो स्कंद, त्या तळालाचे तिथं ते. मग हे वारंवार बोललं म्हणजे काय होतं, आता एकदा ही ज्ञानेश्वरी झाली, परत तुम्ही पाहायला यशाल आणि मग त्याचं चिंतन कराल. मला असं वाटतं हे होतंय का नाही काय माहिती, त्याला माऊलीच कृपा करतील तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतील. पण ह्या होतील असं मला वाटत नाही. त्या दिवशी सहज विषय निघाला आणि मनुष्य ज्ञानी असून सुद्धा अशा मार्गाला का जातो म्हणून आपण 3ऱ्या अध्यायामध्ये त्याचा विचार पाहिला आणि सहज दादांबरोबर चर्चा झाली. म्हणले ह्या वाचा तुम्ही, आणि वाचायला सुरुवात केली. म्हणले बरेच दिवस पारायण करतो म्हणले, पण आपण नुसतंच पारायण करतो पण ह्या कधी बघत नाही. म्हणले रडायलाच येते, म्हणले डोळ्याला पाणी येतं. म्हणले काय माऊलीने विचार मांडला असेल, आपण याच्याकडे खरंच लक्ष नाही. ते म्हणले आमचं तर नसतंच. म्हणले आम्हाला हे गाव ते गाव सारखं फिरावं लागतं. कधी अशी ज्ञानेश्वरी हातात घेणार, कधी असं चिंतन करणार, कधी आपलं समाधान होणार. आपलं कधीच समाधान होत नाही. म्हणून फार मला पण, मी त्यांना बोललो होतो की मला आता त्या विचारसागरापेक्षा ज्ञानेश्वरीची इतकी आवड लागली की हे जीवनच ज्ञानेश्वरीमय होऊन जावं. पण म्हणले विचारसागर सामान्य नाही. मी कुठं नाही म्हटलं. आता मला सांगा, डॉक्टर बाबांका आळंदीला गेलो, त्याला काही आपण नाराज करतो का? ते स्वामीजींचं ऐकलं, मी काही त्यांना वाईट म्हणतो का? पण दादांची जेवढी जवळीक आहे तेवढी इतरांची नाही ना झाली जवळीक. मला मग काय नाव ठेवायचे का कोणाला? तसं बरेच ग्रंथ झाले. तत्वानुसंधान पाहिला, विचारसागर पाहिला, विचारचंद्रोदय पाहिला, पंचकरम पाहिलं, आणखीन काही ग्रंथ पाहिले असतील. पण ज्ञानेश्वरीची जेवढी गोडी लागली ना, आता हे मनातून सांगतो, तितकी गोडी मला इतर लाभली असं नाही मला म्हणायचं. पण इथं काहीतरी विशेषच आवड आहे ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून मला तुम्हाला सांगायचं का हे परत होईल असं मात्र सांगता येणार नाही. आता बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्यात, ऐकाच. तेथ हृदय कोशा तळवटी, आणि ती कुठं असते? हृदय नाभीच्या त्या कोशाच्या खाली तळवटी तळाला असते. तिथं कोणता आहे? जो पवनू भरी किरीटी. आणि तो कोणता पवनू म्हणजे त्या ठिकाणी कोणता आपण दाबून धरलाय, ओढियाना बंद केला म्हणून तो आपण बंद, तो तिथं काय कोणलाय ना, त्याला फिरायला सुद्धा जागा नाही. आता तो आतल्या आत कार्यक्रम करतो, हे सगळं बघितलं, संचार करतो, नको ती घाण वगैरे सगळं काय खातो का नाही तो. मग काय करते, हिला काही दिसतच नाही. मग जो पवनू भोरे तिथं वारा त्या ठिकाणी भरलेला आहे अर्जुना, तया सगळ्याची मिठी देऊ निघाली, आणि त्या सगळ्यालाच काय करते? मिठी देते, म्हणजे आलिंगन देते. आता मला सांगा, तो जसं तुकोबाराय म्हणतात की नाही, तुका म्हणे म्हणजे त्या स्त्रीचं वर्णन करून सांगताना शेवटी म्हणले, तुका म्हणे जरी तो आग्नी झाला साधू तरी पडे बाधू संकष्टने, असं चरण आहे काहीतरी. म्हणजे अग्नीच साधू झाला. मग तुम्ही त्या साधूला म्हणजे अग्नीला जर त्या ठिकाणी मिठी द्यायला गेले तर काय होईल बरं? अग्नीला जर दर्शन घ्यायला गेले तर काय होईल? ते सगळं जाळून टाकेल ना तुम्हाला. तसं हा वायू त्या ठिकाणी, आणि ही कशी अग्निप्रमाणे. आता ही आणि तो एकत्र जर आले आणि दोघांची भेट झाली तर काय करेल? ही त्याला जाळून टाकेन ना, म्हणजे काय करेन? खाऊन टाकेन त्या ठिकाणी. म्हणून म्हणतात तया सगळी याची सगळं पाहिजे त्या ठिकाणी मिठी देऊन, त्याला दर्शन घेऊन देऊनही घाली. अशा पद्धतीने काय देऊन घाली म्हणजे त्याला अगदी
संपून टाकते, गिळून टाकते, गिळंकृत करून टाकते. पुढं म्हणतात मुखाच्या ज्वाळा तळीवरी कवळी मासांचे वडवाळा आरोगू लागे. मग काय होते मुखाच्या ज्वाळा. आता तिच्या मुखामध्ये भयंकर असणाऱ्या ज्वाला आहे त्या ठिकाणी. ही मुखामध्ये ज्वाला म्हणजे काय, ही सामान्य नाही ना, ही कोणी, ही शक्ती आहे. आपण काही ओव्या नेहमी ऐकत असेल, शिवशक्ती समावेशन. शिवशक्ती समावेशन म्हणजे आपण अमृत अनुभव पाहिला की त्याच्यामध्ये ते शिवशक्ती समावेशन ज्ञानोबरायांचं पहिलं असणारं प्रकार आहे. बारकाईने ते पाहण्यासारखं, कधी जर वेळ मिळाला तर ते अमृत अनुभव सुद्धा पाहण्यासारखं, सिद्धांतांचा संवाद येतो. तर माऊलीने त्याच्यामध्ये शिवशक्ती समावेशन सांगितलेलं आहे. म्हणून ही जी शक्ती, आता काल पण त्याचा आपण विचार केला की मारुतीराय होते, पण मारुतीरायामध्ये जी शक्ती होती ती तिच्या शिफ्टीमध्ये होते. म्हणून कवळी ब्रह्मांड जो पुच्छ म्हणजे आपल्या शिफ्टीनं अख्ख्या ब्रह्मांडाला त्या ठिकाणी कवळी घालतो, एवढी त्या शक्तीमध्ये काय असते, सामर्थ्य त्या ठिकाणी असतं. म्हणून तिच्या तोंडामध्ये काय, तीच शक्ती आहे आपल्यामध्ये. म्हणजे कोणामध्ये ही शक्ती नाही असं म्हणूच नाही, प्रत्येकामध्ये ही शक्ती, पण ती जागी झालेली नाही आपली. पण ते आज बरोच आपण विचार करू कशी जागी करायची, काय होतं पुढे तिचा परिणाम. आणि ह्या साधनेनं जागी होते असं काही नाही, तुम्हाला अनेक प्रकारची साधनं करून सुद्धा तिला जाग करता येतं, हे लक्षात घ्या. पुढं पहा मुखाच्या ज्वाळा, आणि मुखातून त्या अग्नीच्या भयंकर असणाऱ्या धगधगीत ज्वाळा निघतात. तळीवरी कवळी, आणि काय करतात ते, कुठं कुठं कवळतात, म्हणजे तळी म्हणजे तळाच्या बाजूला, आणि वरी म्हणजे वरच्या बाजूला. त्या काय करतात, त्या मुखाच्या ज्वाळा खालच्या आणि वरच्या बाजूला एकत्र करते, आणि काय करते त्याने, मांसांची वडवाळी आरोगू लागे. आणि जे मांस असणारे शरीरामध्ये जे मांसाचे भाग आहे त्याचे काय वडवाळी, त्याचे कवळी वडवाळू म्हणजे त्या ठिकाणी असणारे घास आरोग्य लागे. म्हणजे त्या ठिकाणी वरपायला खायला त्या ठिकाणी काय करते, सुरुवात करते. बरं, आता कशी खाते, कुठं कुठं सापडतात तिला, जे जे ठाई समास, आणि ज्या ज्या ठिकाणी मांसयुक्त भाग तिला दिसेल, जसं आपण पाहतो की नाही, जिथं जिथं चांगलं चांगलं असेल तिथं पहिल्यांदा काय करतो आपण, घ्यायला सुरुवात करतो. बाजारामध्ये निघालो, चांगल्या चांगल्या भाज्या, चांगल्या चांगल्या गोष्टी जिथं जिथं दिसत आपण काय करतो, तिथंच थांबतो. जिथं व्यवस्थित खाण्यासारखं नाही म्हणतो जाऊ द्या, काय करायचं, हे घेण्यासारखं नाही त्याला ठेवून द्या, आणि चांगलं कुठे, चांगलंच आपण शोध येतो. तसं हे काय करते, जिथं चांगला मांसल भाग आहे ना पहिल्यांदा त्याचा शोध घेते, म्हणजे शरीरात तिला जिकडं सापडेल तिकडं तो मांसल भाग घेण्याचा प्रयत्न करते. म्हणून जे जे ठाई, ज्या ज्या ठिकाणी काय मांसयुक्त असणारी जी जागा आहे का नाही मजबूत, तेथ आहाची जोडे घाऊक, आणि त्याच ठिकाणी काय आज आज म्हणजे वरच्या वर काय करते, जोडे जोडे म्हणजे प्राप्त करून घेते, काय माऊ घाऊस, आणि त्या घासाचे लचके. 17 नंबर ग्रास ऐक नाही, म्हणजे घासाचे काय, इथं घासाचे लचके पण म्हणता येतील. म्हणजे जसं लांडग्याने काय केला, त्या राजाच्या मांडीचा लचकाच घेतला, ऐक नाही, कुत्र्याने काय तोडला, लचकाच तोडला. आपण म्हणतो की नाही, लचका म्हणजे मोठाच भाग, हलका भागच नाही, असा मोठा भाग आहे की नाही. मग ते काय करते, ज्या ज्या ठिकाणी मांसाचे भाग दिसतील त्या भागाला काय करते, वरच्या वरच मोठमोठे असे काय करते, लचके तोडायला सुरुवात करते. बघा आता हे साधकाच्या जीवनामध्ये असे जर शरीराची लचके जर तुटायला सुरुवात होत असेल, साधकाला किती वेदना होत असेल, फार भयंकर वेदना होत असेल. पण मला असं म्हणायचं, त्या साधकाला वेदना होतील कशात, कारण तो कुठे गेला आता, तिला म्हटलं ना बे हवे ना, घाबरू नये घाबरू नये का, अहो ती ही कशाला शरीराला एवढी मासर अमुक तमुक पाहिजे, तुम्हाला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करायची का नाही, मग तिथं मांसाची ह्याची बॉडी बनवायची, ही अमुक तमुक करायची, याची आवश्यकताच नाही. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला ते जाणायचंय, तुम्हाला ती समजून घ्यायचं, तुम्हाला ती अनुभूती, ह्या साधनेमध्ये आपल्याला अनुभूती येते. आणि ज्ञानामध्ये काय होतं, ज्ञानामध्ये समज येते पण अनुभव येतो का, मग समज वेगळा आणि अनुभव वेगळा. म्हणून ह्या साधनेमध्ये हे नाही जमले ना, नामस्मरण तर करू शकता की नाही, नामस्मरणामध्ये सुद्धा आपल्याला चांगला अनुभव येतो. नाही जर नामस्मरण झालं, मौन तर ठेवशाल की नाही, बोलण्याची नाही, आता एका देवाविना काही एकच सर केला नाही, मग बोलूच नका, असे महिनाभर 15 दिवस तरी प्रयत्न करून पहा, कोणामध्ये जाऊ नका, काय नका, इतकी तुम्हाला गोडी लागल. त्यावेळेस काय होईल माहिती का, ही गोडी का निर्माण होती, हिच्यामुळे निर्माण होती, ही जागी करते आपल्याला, हिचा प्रभाव त्या ठिकाणी पाहायला मिळतो. चला, जे जे ठाई समासांच्या ठिकाणी मांसयुक्त भाग दिसेल ते तर त्या ठिकाणी वरच्यावर जोडे घाऊसा, आणि वरच्यावर ते घासाचे
मोठाले भाग घ्यायला सुरुवात करते. पाठी एक दोन्ही घास हियाई भरी, आणि पाठी नंतर एखाद-दोन घास कुठं, हियाई शब्दाचा हियाई म्हणजे ते हृदय, आपलं अंतःकरण आपण त्याला म्हणतो की नाही, ते हृदय म्हटलं. हियाई भरी, आता हे हृदयाचे कसे घास घेत असेल, कसं त्या हृदयाला वेदना होत असेल, हे ते साधकांनाच माहीत असेल त्या ठिकाणी. म्हणून त्या हृदयाचे सुद्धा काय एखाद-दोन घास मारतेच त्या ठिकाणी. तेवढं होणार आहात महाराज. मग म्हणते, मग पुढं तळवे तळ हात शोधी, आणि मग तळवे आहे का नाही तळवे तळपाय, तळ हात म्हणजे तळपाय खाली आहेत आणि तळ हात आहेत. म्हणजे हे तळाचे हात, हे पुढच्या हातात, या हातामध्ये सुद्धा काही राहत नाही महाराज. पहिले तळपायाला सुद्धा मांस ठेवत नाही, आणि तळ हाते, ह्या तळ हाताला सुद्धा मांसाचा भाग राहत नाही. म्हणजे हे पार मोकळं करून टाकते. पुढं बघणार आहे आपण ती किती मोकळं करते. मग तळवे तळ हात शोधी, आणि तळपायाला तळ हातामध्ये तिथं पण धांडुळा, तिथं पण शोध घ्यायला हुडकायला सुरुवात करते. आणि काय करते हुडकून, उर्दीचे खंडभेदी, आणि मग त्या मांसाचे वरचे जे भाग आहे का नाही, ते खाऊन वरपर्यंत भेदी, आणि वरपर्यंत त्या ठिकाणी ते खंडन करते, त्याचं भेदन करते. म्हणजे वरपर्यंत म्हणजे ही चमडी आणि त्यातला मांस, चमडीच्या आतमध्ये असणारे मांस त्या ठिकाणी काय करते खाऊन, आणि भेदमध्ये कुठं भेदन करते, अगदी हाडापर्यंत. आता हाडांना मात्र खात नाही, पण तिथपर्यंत ते काय करते, भेदन करत राहते अशा पद्धतीनं. मग उर्दीचे म्हणजे वरच्या भागामध्ये मांस वगैरे खाऊन तिथपर्यंत अख्खे सगळ्याला खंडन भेदन करून टाकत असते. झाडा घेई संधी प्रत्येकाचा, म्हणजे त्या ठिकाणी काय करते, झाडा धांडोळा शोधन करते. कुठं, संधी म्हणजे ते लोक खायला बसतात ना, ते खायला बसतात, तुम्हाला खायचं माहिती आहे ना, ते खाणं पिणं बाहेरचं. मग ते आई वडील म्हणतात अरे बाळा असं वरपून खायचं असतं, त्याच्यात काही जीभ जात नाही आपली, त्याच्यात काय दात शिरत नाही. मग ते तुम्हाला ते याची कथा माहीत असेल की नाही, नरसिंह भगवंताची, आणि प्रल्हादाला जवळ घेण्याच्या ऐवजी ते जवळ घेत असतानाच वाटतं, आणि मग ते जीभ अशी, त्या जिभेने काय करू लागले, चाटू लागली. आता त्या सिंहाची जीभ कशी असते, खरबरीत असते ना, म्हणजे ते जर त्याला असे लचके वगैरे तोडण्याची आवश्यकता नाही, खरबड केलं म्हणजे जीभ जरशी चाटायला जर सुरुवात केली तर त्याला सुद्धा काय मांसाचे तुकडे येतात. म्हणजे मग त्या हाडाच्या संधीमध्ये, म्हणजे जिथं जीभच जात नाही पण तिथं सहज थोडी गेली तरी त्याला चाटून मोकळी करते की नाही चाटून. तशी ही सुद्धा काय करते, त्या अवयवांच्या मध्ये, हाडांच्या मध्ये काही काय, आता ह्या असं हाडे याच्यामध्ये, आता इथं संधी मध्ये इथं बारीक भाग भेग असते ना, छोटासा भाग असतो पण तिथं काही जात नाही, तिथं पण जाते. मग हिला कसं बघावं लागेल बरं आपल्याला, ही किती लहान असेल बरं. म्हणजे हाडांची छोट्यामध्ये संधीमध्ये जेवढा भाग त्या ठिकाणी मांसाचा भाग असेल, आता असेल का नाही माहीत नाही, पण माऊली म्हणतात तिथं सुद्धा जाते. आणि त्या संधीतला भाग, तिथं बेचकळीतला भाग, त्याला सुद्धा काय करते, ओरपून टाकते, तिथं पण मात्र ठेवत नाही. आता जर संधीतल्या भागातच ती जर एवढं खात असेल तर बाहेरच्या भागाचं किती खात असेल. मग म्हणते झाडा घे संधी, आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रत्येक इंद्रियामध्ये त्याचा शोध घेऊन, त्याचा झाडा घेऊन इंद्रियांमध्ये त्या संधीतला सुद्धा मांसर भाग जो असतो तो सुद्धा त्या ठिकाणी काय झाडा घेऊन खाऊन टाकते. पुढे म्हणतात, आधो भाग तरी न संडी, आधो भाग तरी न संडी परी, नखाचेही सत्व काढी, तोच्या दोन्ही जडी पांजेरीसी. माऊली काय म्हणतात पा, की आधो भाग तरी न संडी. आता आधो भाग म्हणजे ती कुठे आहे बरं त्या ठिकाणी, गंमतच आहे. आता ते काल ते कोकाटे महाराजांनी पाठवलं की नाही, आता असं वाटतं का ती तेवढीच असली पाहिजे का बरं. आता ओवी कशी आले बघा बरं, इथं आधो भाग म्हणजे खालचा भाग, ती कुठे आहे बरं, आता ती खालीच आहे ना, ती वर कुठे गेली का, जागा सोडली का. बघा इथं दिलंय, आधो भाग तरी न संडी म्हणजे खालचा भाग, म्हणजे ज्या मूलाधार चक्राचे तिथं ते कंदावर बसले होते नव्हते, ती जागा सोडलीच नाही तिनं, मग जागेवर बसून येते. बरं, त्या जागेवर बसून आहे परंतु नखाचे सत्व काढी. आता नख कुठे, पायाला नख खाली आणि हाताला नख वरती, मग गंमत नाही वाटत का. म्हणजे ती तिथंच बसली, जागा तर सोडलीच नाही, आधोभाग तरी न सोडी. मूलाधार चक्राच्या कंद आहे, त्या कंदाची जागा न सोडता नखाचं सत्व काढलं. म्हणजे नखामध्ये जो मांसयुक्त भाग आहे, सत्व म्हणजे मांसयुक्त भाग, तो सुद्धा तिनं काय केलाय, तो सुद्धा वरपून काढलेला त्या ठिकाणी. म्हणून अधोमुख तरी न सोडी परी, नखाचे सत्व काढी. नखामध्ये असणारं जे सत्व, जो मांस भाग आहे, तो सुद्धा तिनं त्या ठिकाणी काय काढायला सुरुवात केलेला आहे. किती काढते, तोच्या दोन्ही जडी पांजरेसी.
आणि ती असणारी त्वचा म्हणजे हाताची चमडी, हातापायाची चमडी ही काय करते, त्वचा धुवणे. आणि त्वचाला जर काही मांस लागले असेल ना, त्याला सुद्धा धुवून, म्हणजे आपल्याला ताट असतं ना, जेवतो ना आपण, आता 2-3 दिवस आला प्रसंग दारी जेवण्याचा, ते लोक दुधाचे काही पदार्थ दिले का, मग ते काय करायचे, पिऊन मस्तपैकी 2-3 वेळा पाणी ओतायचं. म्हणलं हे खरंच आपल्याला पूर्वीपासून पाहत आलो, पण आता जरा जीवनात उतरलं पाहिजे. म्हणजे ते दुधाचा जर असेल तर आपण चाटून पुसून, तेवढंच नाही, भाजी वगैरे असेल तर त्याच्यातच पाणी ओतायचं, मस्तपैकी धुवून पिऊन घ्यायचं. म्हणजे आता मला सांगा, एखाद्याला म्हणलं हे जरा खरकटं वगैरे धुवून टाका, आता खरकटं राहिलंच नाही, आधीच धुवून घेतले, काय ठेवलं का, काही ठेवलं नाही. तसं हे काय करते, काही ठेवतच नाही. म्हणजे जर मांसवाला जर थोडीफार आपल्या त्वचेला जरी काही मांस आले असेल, ते त्वचेचे मांस सुद्धा काय करते, चाटून पुसून मोकळे करून टाकते. आता संधीत प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी जे संधीत राहिलेलं मांस आहे, तिथं सुद्धा तिनं काढून टाकलं. आता त्वचेतलं सुद्धा सगळं काढून टाकलं. आता काही काय शिल्लक राहिलं का, काहीच नाही. मग आता त्वचेत काही शिल्लक नाही राहिलं, मग हाडात शिल्लक नाही राहिलं, मग ही त्वचा जाऊन चिकटणार कुठं, त्वचा तर काही खात नाही ना, त्वचा तशी ठेवते. मग ही त्वचा काय बनणार आहे त्वचेचं, ही त्वचा अगदी त्या हाडाला जाऊन चिकटणार. फक्त आता तो हाडांचा, जसं आपण त्या डॉक्टर दवाखान्यामध्ये इकडे तिकडे तो हाडांचा सापळा पाहतो की नाही, फक्त तो हाडांचे हाडे सफेद फक्त पाहायला भेटत नाही, पण याचा अख्खा सापळा पांजरेशी म्हणजे त्याला पांजराच करून टाकते. तसं तुकोबराय म्हणतात की नाही, झोरोने पांजरा हो पाहे आता, येई पंढरीनं आता भेटावया. आम्ही आता त्या ठिकाणी काय, तुला भेटण्याकरता झोरोनी मनुष्य झोरणे लागला ना, सारखा विचार त्याचा चालू असतो. आणि असा विचार जर चालू असला ना, तर त्याला आपोआप त्याच्या ठिकाणी हे सगळं संपून जातं, काही शिल्लक राहत नाही. पार अगदी मरतुकडा होतो. बैल जसं मरतुकडी झाली, ते काय करतात, त्याला ते पांझरपोळामध्ये घेऊन जातात का नाही, पांझर पांझरपोळ म्हणजे मरतुकडे बैलांचा सगळा बाजार, इकडं मरतुकडे बैल सगळे संपवले जातात. असे मरतुकडे होतात, म्हणजे पांजरा त्या ठिकाणी होतात. आपल्या इकडं कल्याणला जाताना ते पांजरपोळ म्हणून तिथं आहे, तिथं घेऊन जातात. म्हणजे अशी बैल वगैरे जनावरं तिथं घेऊन जातात. जाऊ दे, ते नाही सांगायचं मला. अशा पद्धतीने ते पांजरे होतात. म्हणजे फक्त त्वचा आणि खाली राहतात, खाली हाडं त्या ठिकाणी शिल्लक राहतात. म्हणजे या साधकाला पर अगदी नष्ट करून टाकते का, नष्ट करत नाही, नव्याने देणार आहे पुढे ते आपल्याला. हे त्याला नष्ट वगैरे करण्याचा काही हेतू नाहीये. मग म्हणतात त्वचा धुवणी, त्वचेला सुद्धा त्या ठिकाणी धुवून पुसून जडी पांजरेशी, आणि त्या पांजऱ्यांना म्हणजे त्या असणाऱ्या हाडांना जडी म्हणजे जोडून टाकते. म्हणजे ही त्वचा त्या असणाऱ्या हाडांना काय करते, जोडते, मधला मांसळ भाग सगळा खाऊन टाकते. पुढं बघा, अस्थिचे नळे निरपे, शिरांचे हिर वरपे. आणि अस्थि, अस्थि म्हणजे हाडातली नळे, हाडातील नळ्यातलीच काही, हाडामध्ये पण नळे असतात ना, त्या हाडामध्ये आता ते हाड फोडलं का मग ते कळतं ना आपल्याला काय काय असतं त्या हाडामध्ये. त्या नळ्यामध्ये निरपे, त्या मध्ये नुसता तो मज्जावा तो असं नाही, त्याच्यामध्ये काही मांस भाग सुद्धा असतो. त्या हाडातल्या नळ्यांमध्ये सुद्धा काय, जिथं जिथं तो मांसळ भाग त्या ठिकाणी भेटेल, तो काय करते, निरपे. अशा पद्धतीने त्याला सुद्धा निरपे, निरपे म्हणजे काय, 23 नंबर वरपून काढते. म्हणजे तिथाचा सुद्धा सुद्धा भाग तर काय करते, वरपून काढते. आता हे त्यातला नळ्यांचा भाग कसा वरपायचा ते खाणाऱ्या लोकांना ते चांगलं कळत असेल, आहे की नाही. काय आता तिकडून जर आले असेल तर त्यांच्या पण लक्ष द्यायचं, ते कसं वरपायचा, कसा काढायचा. जाऊ दे, तो महत्वाचा मुद्दा नाही. अशा पद्धतीने ते वरपून वगैरे तो सुद्धा भाग काढते. बरं, शिरांचे हिर वरपे. आणि शिरा, आता ते नुसतं हाडाच्या नळ्या सांगितल्या, आहे की नाही. शिरा म्हणजे आपल्या नाड्या आहेत का नाही, किती नाड्या, बऱ्याच नाड्या आहेत त्या ठिकाणी, 72,000 नाडे. त्या नाड्यांचा पण आता पुढे विचार करू आपण. तर त्या असणाऱ्या ज्या नाड्या आहेत, त्या नाड्यांमध्ये सुद्धा काही मांसळ भाग असतो ना, असतो ना मांसळ भाग. कधी कधी बघा ना, आता कालच बोलून आपण ते बायपास वगैरे घेण्याचा विषय होतो. मग त्या टायमाला काय होतं, आतमध्ये ना ते दाबले जातात, मांसळ भाग येतात कधी कधी. आणि ते आल्याच्या नंतर काय होतं, मग रक्त प्रवाहित होत नाही, मग ते काय होतं, दाबलं जातं, आहे का नाही. पण जर अशी ध्यान करणारे, समाधी करणारे, अशी जर काही साधक लोक असेल ना, त्यांच्या जीवनामध्ये असा रोग येत नाही. आपण साधं म्हणतो, 1 वर्षातून एक पंढरपूरची तरी वारी करा. काय होतं पंढरपूरची वारी केल्याच्या नंतर, या शरीराला अशा प्रकारचं आरोग्य त्याला लाभतं. चांगले लोक 5-5, 10-10 किलो लोक जातानाच येतानाच घटून जातात. म्हणजे काय होतं, अतिरिक्त भाग असतो तो नष्ट व्हायला सुरुवात होतो.
म्हणून त्याची वारकरी म्हणतात अहो एकदा फक्त वारी करा, वर्षभर आजार नाही, काय नाही काय नाही. आणि जे झोपून असतात ना त्यांचे हे सगळे भाग वाढत राहतात. म्हणून मनुष्याने काय सावध राहिलं पाहिजे. असो. मग म्हणतात अस्थिच्या नळीवर पेन. अस्थी म्हणजे हाडामध्ये ज्या काही नळ्यांचे भाग असतात त्याच्यामध्ये काहीतरी मांसाचे प्रकार जरी असले तिथं सुद्धा निरपून म्हणजे ओरपून त्या ठिकाणी काढते. शिरांचे हिर ओरपे. आणि शिरा ज्या म्हणजे नाड्या ज्या असतात त्याच्यातले हिर शब्द म्हणजे काय, किती 24 नंबर पहा. हिर. गाभे आतील सत्व चाटून पुसून काढते. आतील सत्व म्हणजे आतील सत्वाचं तात्पर्य नखातले जसे सत्व असतात तसे नाडींमध्ये सत्व असतात म्हणजे मांस असतात, त्यांना सुद्धा ती काय करते, ओरपून काढते. पुढं म्हणतात तेव्हा काय होतं, बाहेरी विरुडी करपे रोम बीजाची. फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यावेळेस काय होतं, तो जो साधक असतो त्या साधकाच्या बाहेरी म्हणजे शरीराच्या बाहेर त्वचेच्या वरती विरुडी करपे रोम बीजाची. रोम म्हणजे आपले केस. मग त्या साधकाच्या अंगाला पाहिजे आपण काय होतं, त्या साधकाच्या अंगाला केसच पाहायला भेटत नाही. म्हणजे अगदी टक्कल पाडल्यासारखं होतं. का बरं टक्कल पाडण्यासारखं होतं, आपण शेतामध्ये एखादं पीक जर घ्यायचं आणि त्या पिकाला जर खाली उन्ही लागली तर वरचं पीक कसं दिसतं आपल्याला, करपल्यासारखं दिसतं की नाही. आपण म्हणतो याला नक्की झालं काय झालं नाही, खाली उन्हाने खायला सुरुवात केली, मग खाली उन्या खातात म्हणून वरचं पीक कसं करपल्यासारखं दिसतं. तसं आता खाली उन्ही खाते नाही ही कुंडलिनी जगदंबा, ही उन्हीसारखं काम करते. म्हणजे काय करते, आतले मुळं रोमबीज म्हणजे त्या केसांची असणारी मुळं, त्या मुळाला काय करते, खाली जे मांस होते ना ते खाऊन टाकले ना. आता त्याने जगायचं कसं काय बरं, शेताला जर खत नसेल नीटनेटकं ते शेतात येतील का? किती त्रास होत असेल म्हणलं, त्रास किती होत असेल. हा तर ते योगाला माहिती आहे आता. तो त्याचा विषय. आता मी फक्त सांगतो तुम्हाला. म्हणजे अशा पद्धतीनं केसांचे बीज खाली जे असतात की नाही, रोमबीज, रोमाचं खालचं मूळ जे आहे का नाही ते सुद्धा काय होतं, करपून जातं. करपून झाल्याच्या नंतर काय होतं, त्या तिच्या अंगावरती केस वगैरे काही पाहायला मिळत नाही. पण आता तुम्हाला हे दिसतंय, पण याचं आयुष्य किती काळ असते हे तुम्हाला माहिती आहे का? याचं आयुष्य हजारो वर्ष ते जगू शकतात. म्हणजे जसं त्रेतयुगामध्ये जे साधक लोक जगत होते त्या पद्धतीने हे जगू शकतात, एवढं त्यांच्यामध्ये सामर्थ्य येतं. म्हणजे तिला काय करायचंय, आत नको असणारा भाग घालवायचा आहे. आतला नको असणारा भाग घालवला तर मग पुढं काय होणार आहे, चांगला भाग तयार करून त्याला ठेवता येईल ना. जसं आपण हे चांगदेव महाराजांचं पाहतो की नाही. त्याने ते कोरं पत्र दिलं. कोरं काय दिलं, काही जर घाण करून दिली असती पत्र फेकून द्यावं लागलं असतं, त्याच्यावर काही लिहिता नसतं आलं, काही घेता नसतं आलं. तसं आपण काय करून ठेवलेलं आहे, नको त्याच्यामध्ये करून ठेवलंय ना. नको ते खराब त्याच्यामध्ये लहान बाळपणाची कुटुळी म्हणजे कुचकी घाण नको त्या गोष्टी करून ठेवल्यात ना. मग ते काय करते, आधी सगळं घालवते. जसं एखादा पाहुणा जर घरी आला आणि चटई त्याला बसायला टाकवली आणि टाकल्याच्या नंतर खाली दगडी काठी कुठे तशीच आहे आणि बसा ना माऊली, बरं आहे का तुमचं, असं आहे का तुमचं, त्याला मग बोलण्याची इच्छा होते हो. पण खाली बसल्याच्या नंतर काटे दगडी टोचतात ना, तो किती काळ बसेल बरं, बसू शकत नाही. तसं तुका म्हणे देव भरीला विठ्ठल, पण कधी काम क्रोध रीते, हे रीते मोकळं केलं घर, हे आधी घर मोकळं करावं लागतं. आणि मग हे आपल्या उपकार नाही करत का, अहो हेच खरे उपकार करते आपल्यावरती, आपल्यावर दुसरं कोणी उपकार करत नाही. ही माया आहे महाराज. ही कुंडलिनी शक्ती म्हणजे ही सामान्य नाही, ही माया आहे. ही माया काय करते, आपल्याला बंधनामध्ये पण अडकवते आणि बंधनामधून मुक्त पण करते. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देते. म्हणजे काय करते, फक्त शेवळ बाजूला करायचे, परमात्मा आहेच आपण, त्याच्यात काहीच शंका घेण्याचं कारण नाही. पण मायेने ऐक नाही, तिने झाकळली छाया. झाकळलेली म्हणजे काय, जशी सावली आली का काय करते, झाकळते खाली. तसं येणं काय केलेलं आहे, झाकळलेलं आहे. म्हणून आपल्याला वरती सूर्य आहे पण तो दिसत नाही आपल्याला. का दिसत नाही आपल्याला, सावलीनं सगळं ढग आले ना, म्हणून ते सगळं झाकळले की नाही, सगळं झाकळे म्हणून दिसत नाही. मग आता ती काय करते, ढग स्वतः जर बाजूला झाले मग त्या ठिकाणी सूर्याचं दर्शन होतं की नाही. सूर्य काही नवीन आला का, सूर्य होताच त्या ठिकाणी, पण झाकळलं होतं ना. मग कोणी झाकळलं, येणंच झाकळलं होतं. आणि मोकळं कोणी केलं, येणंच केलं. का सूर्य मोकळा करतो, सूर्य म्हणतो का चला आता वायू सोडतो ह्या सगळ्या ढगाला बाजूला करतो, असं काय होतं का. सूर्य काही करत नाही, सूर्य आपल्या जागी स्थिर आहे. तो स्थिर आहे, त्याचा विशेष नाही काही त्या ठिकाणी.
म्हणून अशा पद्धतीनं हीच तुम्हाला काय करते, अज्ञानामध्ये पण घालवते ना, अज्ञानातून बाहेर पण काढण्याचं काम करते. फक्त तिची काय केली पाहिजे, आपण उपासना केली पाहिजे. कशी उपासना केली पाहिजे, ही सकाळी सकाळी बसून उपासना केली पाहिजे. ती जागी कधी असते, सकाळची जागी असते. पुढं आता तो मुद्दा आल्याच्या नंतर आपण सांगू त्याचा काय फायदा होतो. तो बाहेरी विरोडी आणि उगवणारे जे असतात केसाचे मुळं वगैरे, करपे रोमबीजाचे, आणि अशा पद्धतीनं ते रोप म्हणजे केसांचे अंकुर खालचं बीज जे असतं ते करपून टाकते. म्हणजे ते विरोडी म्हणजे उगवणं त्याचं त्या ठिकाणी थांबून जातं, म्हणजे ते केस गळून जातात. मग नंतर सप्तधातूंच्या सागरी तहानलेली घोटभरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. काय म्हणतात माऊली, सप्तधातूच्या सागरी. आता किती धातू आहे शरीरामध्ये, इथं बघा ना सप्तधातूची, इथं बाबाने लिहून दिलेलं आहे आपल्याला. 27 नंबर पहा, 27 काय, रक्त, रस, रथ म्हणजे हाडातला रस, हा तोच असं मला वाटतं, नाही रस वेगळे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र हे शरीरातील 7 धातू आहेत, आहे की नाही. अशा पद्धतीने हे धातू एक नाही, हे धातूचं म्हणजे हे रक्तचं, यालाच काय म्हणायचं, सागर. हे 7 धातूचे असणारे काय सागर आहे त्या ठिकाणी. आणि ही काय ताणलेली, कधीपासून ताणली, अनादी काळापासून ही ताणलेली आहे. हिला जागच नाही केलं ना, म्हणून ही झोपून त्या ठिकाणी हिला जशी भूक लागली, आता खाऊन झालं ना, मग आता खाऊन झाल्याच्या नंतर आपण काय पाणी पितो ना स्वाभाविकपणे, तशी हिला तहान पण लागलेली. मग ही काय करते, हिला तहान लागली, मग हिचा घोड घेणं कसा असतो, जसं श्रीकृष्ण मुक्ती सागरा हा आगस्तीची दुसरा, जसा अर्जुन हा एक आगस्तीच होता. मग त्या आगस्तीनं काय केलं होता, जवरी तवरी समुद्र करी गर्जना, जवळ त्या आगस्ती ब्राह्मणा देखले नाही. समुद्राची गर्जना कुठपर्यंत, आगस्ती ब्राह्मणाचं जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत. एकदा आगस्ती ब्राह्मणाचं दर्शन झालं की गर्जना थांबतात, आता शांत बसा, का एका घोटात, आहे की नाही. तसं हे काय करते, हे 7च्या 7 असणारे धातू, धातू शब्दाचा अर्थ होतं रक्त, पण ह्या रक्ताचेच काय एवढे प्रकार झालेले, हाडं झाले, माव झाली, त्वचा झाली, सगळं सगळं झालं. या सगळ्यांचं काय, हे सागर आहे, या सागराचं काय करते, एकदम सगळ्या त्या ठिकाणी घोट घेते, घोटभरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. आणि सवेच, आणि आता मला सांगा, शहरातले सगळे समुद्र आटलेच, आता पृथ्वीवरला समुद्र समजा सगळा आटला, तर काय होईल बरं, सगळीकडं खडखडाट, आहे की नाही. देव पण आले, गेली सृष्टी, गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, काय राहिलं म्हणले, आता सगळंच संपलं. तसं आता एक खडखडीत झालं शरीरामध्ये, काय राहिलं का, खडखडीत राहणं, खडखडीत होणं म्हणजे सगळी साफसफाई चकाचक होणं, आतमध्ये काही ठेवलं नाही. एखाद्याला म्हणलं पटांगण साफ करा, पटांगण साफ केल्याच्या नंतर त्याने फार खरडून खाडून चकाचक खडखडीत केलं. आता म्हणा बरं, काही राहिलं का मागं, काही राहिलं नाही. तसं हिनं काय केलं, खडखडीत म्हणजे अतिशय मोकळं करून टाकलं. मग म्हणले सवेची उन्हाळा खडखडीत करी. आणि जिकडे तिकडे उन्हाळा म्हणजे पाण्याचा कोणताच भाग त्या शरीरामध्ये राहू देत नाही. मग तुम्ही लगेच म्हणाल, मग तो साधक कस काय जिवंत राहतो, तिच्या सामर्थ्यावरती तो साधक त्या ठिकाणी जिवंत असतो. ती जोपर्यंत आहे तोपर्यंत साधकाला अजिबात सुद्धा काही होऊ देत नाही. फक्त बेहावे ना, माऊलींचा हा शब्द लक्षात ठेवायचा. एखादा जर साधना करत असेल त्याने मात्र घाबरू नाही, हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे याला कोणती प्रज्ञा म्हणायचं आपल्याला, ऋतंभरा प्रज्ञा. अशा पद्धतीने ही सावध ठेवली पाहिजे, म्हणजे ऋतंभरा लक्षात राहिले पाहिजे ती प्रज्ञा म्हणजे ज्ञान. पुढं म्हणतात, आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. पुढं काय होतात, नासा पोटोने वारा जो वाहतासी आंघोळे बारा, तो गचिय धरुणे माघारा आतू घाली. आता आपण असं पाहायचं, आता माऊलीने नासा पोटोने म्हणजे नाकाच्या द्वारे वारा वाहतो. किती बोट वारा वाहतो, ज्याला निळ्याचे अभंग पाठ असेल त्याला लक्षात येईल. माऊलीने अभंगामध्ये पण हा नासापुटूने वारा आणलाय. म्हणजे हा वारा किती वाहतो, ही 4 बोटं, ही 4 बोटं, आणि इथून पुढे 4 बोटं, किती झाली, 12 बोटं झाली. ही 12 बोटं काय सांगितली, आता तर काय माऊलींकडे अशी सेंटीमीटरची पट्टी होती का, सेंटीमीटरची पट्टी नव्हती, पण माऊलीने आपला असा अंदाज घेतला की 12 बोटं, अशी 12 बोटं. इतका लांब हा वारा आणि सहज त्या ठिकाणी वाहत असतो. म्हणजे एवढे लांब कसं काय वाहत असतो, थोडं लक्षात घ्यायचं.
हा व्हायला पाहिजे 12 बोटं वारा बरं का. म्हणजे जर कमी जास्त जर होत असेल तर मग त्याला व्याधी रोग काहीतरी लागले असं समजायचं. म्हणजे आता आम्हाला ही सर्दी वगैरे होते, मग काय वाहणार आहे 12 बोटं? इथं नाही वाहू शकत. म्हणून ज्याची प्रकृती व्यवस्थित आहे ना त्याने काय करायचं, हे 12 बोटं एखादं असं कापड वात वगैरे म्हणजे एकदम हलकं, जे वाऱ्यामध्ये असं पंखा लावला ना, एक पंखा असं इकडे पण तिकडचं एखादं कापड किंवा ते कातीन वगैरे त्याचे ते जाळं असतं का नाही, ते एकदम हलकं असतं आहे का नाही. ते असं एखादी वस्तू घ्यायची, ते कातणीचं जाळं उगाच हलकं असतं, असं समोर घ्यायचं आणि श्वास घ्यायचे, आपल्या सावकाश श्वास घ्यायचे, समजून घ्यायचं. ते जर तिथपर्यंत जर सहज हालत असेल तर आपला वारा किती बोट आहे, 12 बोटं, 8 बोटं, 9 बोटं, असे काहीतरी वाऱ्याचे प्रकार असतात, वाहण्याचे प्रकार असतात. म्हणजे तितक्यापर्यंत वेगाने तो वाहत असतो. हे 12 बोटं सांगण्याचं तात्पर्य तितक्या वेगाने तो वाहत असतो, हे म्हणण्याचं तात्पर्य. मग म्हणले नासा फुटवणे आणि नाकाच्या द्वारे वायू जो आहे, जो जात असे अंघोळे 12 आणि जाणे येण्याचं काम करतो असतो त्या वाटा, तर तो वाहत असतो, तर 12 बोटे इतका वाहतो. बरं, असा असणारा वारा तो गच्चीय धोरणी माघारा आतू घाली आणि त्या असणाऱ्या वायूला काय करते, ती शक्ती कुंडलिनी काय करते, त्याच्या गच्ची माहिती ना तुम्हाला, त्याच्या गच्चीला धरलं आहे का नाही, असं गच्चीला धरलं तसं त्याच्या गच्चीलाच धरलं. इथं गच्ची धरणं आहे का नाही, इथं मुंडक्याला धरणं. त्याच्या आता तिनं मुंडक्याला कसं धरलं काय माहिती, तिचं तिला माहिती. ती गच्ची तो असणार वायू त्याच्या गच्चीला धरून माघारा आतू घाली आणि तो चालला असतो ना बाहेर, कुठं बाहेर येण्या जाण्याचं काम करतो की नाही, त्याला धरते गच्चीला, त्याच्या मानेला धरते आणि घालते खाली, वय मागं म्हणले, जाऊ देत नाही. बरं, मग त्याला दाबून ठेवलं तिनं थोडक्यात. बरं, आता तिला त्या असणाऱ्या वायूला दाबून ठेवलं, मग पुढं काय होतं, तेथ म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, आध म्हणजे खालचा, वरो ते संकोचे. आता तिच्या गच्चीला धरलं आणि त्या बिचाराला वर जायचं असतं आहे का नाही, प्राण घेतला म्हणजे आपण बाहेर जायला पाहिजे का नाही, पण याच्या गच्चीलाच येणं धरून ठेवलेलं आहे. तो बिचारा जाण्याचा प्रयत्न पण करतो, पण ते तिला जाऊन देत नाही, ती त्याला जाऊ देत नाही. म्हणजे काय करते, तेथ म्हणजे तेथ आध म्हणजे त्या खालच्या बाजूला, वरवते आकुंचे आणि वर जाता येत नाही, खालीच आकुंची म्हणजे खाली दाबला राहतो. बरं, मग काय होतं पुढं, ऊर्ध्व तळाते खाचे आणि ऊर्ध्व म्हणजे वरचा असणारा, तळाते खाचे, मग वरचा जो प्राण असतो, साधक प्राण घेतो ना वरून, पण तो प्राण वरून घेता असताना काय करतो, खालचा येणं काय केला, खालचा दाबून ठेवला. कोणता खालचा दाबून ठेवला, तो आपण होता, तो खाली दाबून ठेवला आणि वरचा मात्र वरून आला. आता वरचा यावं, खालचा त्या ठिकाणी जावा, हे महत्वाचं का नाही. पण हिनं खालच्याला जाऊ दिलं नाही आणि वरचा तो वरून आला, मग दोघं एकत्र आली, अशी एकत्र आली ऐक नाही. म्हणजे प्राण आणि आपण एकत्र आले आणि हिला काय करायचं होतं, ह्या दोघांना एकत्र जाण्याचं होतं. आपण प्राण घेतला का आपण जातो, आहे का नाही. प्राण घेतला म्हणजे आपण जातो, पण आपला आपण आतमध्ये साठत नाही ना. आणि हिला काय करायचं होतं, दोघांना एकत्र करायचं होतं. मग दोघांना एकत्र करण्याकरता काय केलं, की खाली जो होता तो वर चालला होता, त्याला खाली दाबून धरलं आणि वरचा मात्र खाली आला, दोन एकत्र आले. म्हणजे जसं आपण पाहतो पेट्रोल आणि अग्नी एकत्र आले, काय होईल बरं आता, मोठा भडकाच होईल ना त्या ठिकाणी. दोन एकत्र आल्याच्या नंतर त्या आकाशामध्ये विजा पाहतो की नाही आपण, कडकड कडकड, म्हणजे त्या ठिकाणी ते ऋण आणि धन असे काही प्रकार असतात, ते एकत्र आले का विजेचा कडकडाट होतो. तसं हे दोन वायू काय आले, एकत्र आले आणि एकत्र येऊन काय होणार आहे, इथं सुद्धा परिणाम होतो. काय परिणाम होतात ते पहा. तेथं आधवर ते आकुंचे आणि खालचा वर जाऊ देत नाही, तो आकुंचन थाळी दाबला जातो. ऊर्ध्व तळे ते खाचे आणि वरचा मात्र खाली प्राण येऊ लागतो. तया तया त्यावेळेला खेवा माझी म्हणजे खेव म्हणजे आलिंगन, खेव म्हणजे भेटणे, खेव म्हणजे दोघांचा मिलाप होणं. हा, तया खेवा माझी, त्या दोघांच्या भेटीत मिलनामध्ये काय होतं, चक्राचे पदर उरती आणि त्या असणारे चक्र असतात ना, किती चक्र आहे, किती चक्र पाहिले आपण, चक्र तो तुम्हाला तक्ता पाठवलं होता आतापर्यंत ना. 7 चक्र आहेत, त्यातले 3 बघितलेत आपण आतापर्यंत. हा, बरोबर आहे की नाही. मग ते चक्र एवढे आहेत का नाही, ते चक्र त्या ठिकाणी काय झाकलेले होते. हा, म्हणजे फुगा पाहिला की नाही, तो फुगा असतो, कसा असतो, एकदम छोटा कुठेतरी ठेवलेला असतो आहे का नाही. पण तो छोटा असल्यामुळं आपल्याला सापडत नाही. आता तो फुगा जर फुगून ठेवला तर सहज आपल्याला सापडेल का नाही, आहे एवढा, पण तो फुगावला नाही ना. तसं हे चक्र उगाच बारीक 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 त्या ठिकाणी आहेत, पण ते काय फुललेच नाही आतापर्यंत, उमललेच नाही,
फुलं असतं कळीमध्ये, पण ते उमललं कसं होतं, मोठं होतं. तसे हे चक्राचे पदर त्या ठिकाणी काय उमललेले नाही. पदर सुटतात म्हणजे काय, ते चक्र उमलायला सुरुवात होतात, चक्र प्रफुल्लित व्हायला सुरुवात होत असतात. पण कोणामुळे होतात, या दोघांना एकत्र आलं की याने काय होतं, ते चक्राचे पदर, पदर म्हणजे जसं आपण होतो नाही आपला पदर, हा, त्या पदर त्या ठिकाणी काय सुटायला सुरुवात होतात. म्हणजे ते पदर सुटले म्हणजे ते चक्र काय होतात, उमलायला सुरुवात होतात. म्हणजे हे चक्र उमललं म्हणजे काय होईल बरं, याला राहिलं ना त्या चक्रामध्ये भेदन करायचे. पण एक 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 चक्रामध्ये हे काय करते, ते मोकळं झालं का त्याच्यामध्ये पण काय करते, भेदन करत असते. मग ते भेदन केल्याच्या नंतर काय होतं, आता ते मागं तुम्हाला सांगितलं की जर साधकाने हे चक्र चांगलं, या चक्राचं चांगलं जर भेदन केलं त्याच्या शक्तीनं, तर काय होतं, त्याला चांगल्या प्रकारचं ज्ञान होतं. रावणाने पण एक चक्र जागृत केलं होतं 10 पाकळ्यांचं, म्हणून त्याला 10 तोंडी येत होती. म्हणजे काय, त्या असणाऱ्या चक्रापाशी काय सामर्थ्य असतं, त्या चक्रामध्ये शक्ती असते, आणि त्या पद्धतीनं काय होतं, त्या साधकाच्या जीवनामध्ये तो परिणाम त्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. म्हणून हे चक्राचे भेदन ही अशी असणारी कुंडलिनी ही जगदंबा त्या ठिकाणी करते. पण एकाला खाली धरते आणि एकाला वरून येऊन देते, आणि दोघांची काय करते, धडक खेवा माझे भेटीमध्ये चक्राचे पदर उडते, आणि अशा पद्धतीने चक्राचे पदर ते सुटतात, मोकळे होतात, म्हणजे चक्र फुलायला उमलायला त्या ठिकाणी सुरुवात होते. एरवी तरी दोन्ही ते वाची मिळती, परी कुंडलीने नावेक दुष्यती होती, ते तया ते म्हणे परोती, तुम्हीच कायशी येते. थोडी गंमत आहे आता याच्यामध्ये. एरवी तरी वास्तविक पाहिलं तर दोन्ही, दोन्ही म्हणजे काय, तो प्राणवायू आणि तो आपणवायू, हे दोन्ही तेव्हाच मिळते. हे दोघं तेव्हाच मिळतात, ह्या दोघांची भेट तेव्हाच होते, ह्या दोघांचं मिलन तेव्हाच होतं. कधी होतं दोघांचं मिलन, परी पण कुंडलिनी नावेक दुष्यित, म्हणजे मग काय होतं, पण कधी कुंडलिनी असणारी जी शक्ती आहे ती नावेक, नावेक म्हणजे क्षणभर, दुष्यित, दुष्यित म्हणजे क्रोधायमान झालेली, कोपलेली, ऐक नाही, भयंकर रागावलेली, भयंकर खवळलेली असते. हा, हे दोघांना कधी एकत्र येता येतं, आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य एकत्र येतात की नाही, एकत्र येतात ना, पण कधी ग्रहण असलं की एकत्र येतात, ऐक नाही. मग ते ग्रह रोज असतं नसल्यावर. का ग्रहण आपल्याकडं, रोज ग्रहण नसतं ना, कधीतरी ग्रहण असतात का नाही. तशी ही कुंडलिनी कधीतरी खवळते का नाही. जेव्हा ती खवळते ना महाराज, जेव्हा ती क्रोधायमान होते ना, मग ती क्रोधायमान झाली म्हणजे काय करते, एकाला खाली दाबून ठेवते आणि वरच्याला वरून येऊन देते. म्हणजे ती काय, ती दूषित झालेली, खवळलेली, क्रोधायमान झालेली, कोपयुक्त झालेली. बर, जेव्हा ती क्षणभर कोपयुक्त होती का नाही, होत असल्याने ते तया ते म्हणे, आणि ते दोघं एकत्र येतात, तेव्हा ती काय म्हणते, ते तया ते म्हणे. ती जगदंबा त्या दोघांना काय म्हणते, पर्वते, काय करते इथं, चला चालते व्हा, पर्वते म्हणजे पलीकडं व्हा. पलीकडं का व्हा, आता त्यांच्यामुळे तर हे सगळे चक्र उमलले पण काय म्हणते, चला व पलीकडे, तुम्ही शीर्षणा आतमध्ये, चक्रामध्ये कोणी भेदन करायचंय, तिनं भेदन करायचे. कारण अज्ञान कोणी निर्माण केलं, तिनं अज्ञान निर्माण केलंय. मग ज्ञान कोण करून देईन, ती ज्ञान करून देईन, बरोबर आहे की नाही. ती ज्ञान करून देते, आपल्याला दुसरं कोणी ज्ञान करू देत नाही. म्हणजे ज्ञान करून देते म्हणजे काय, अज्ञान घालवते, मग ती ज्ञान करून देत असते आपल्याला. हे झालं आपलं वेदांत शास्त्राचं. हे इथं जरा याच्यात जरा थोडं वेगळं. म्हणून अशा पद्धतीने काय करते, त्या दोघांना म्हणते ते म्हणे, ते तया ते म्हणे, आणि ती जगदंबा त्या दोघांना काय म्हणते, पर्वते, चला चालते व्हा, पलीकडे व्हा, तुम्हीच काय शेते, आणि तुम्ही दोघं ह्या ठिकाणी काय करता बरं, तुमचं काम काय, एकाने घ्यायचं आणि एकाने निघायचं, बरोबर आहे की नाही. वरून खाली आला म्हणजे तो आपण झाला का लगेच सुटायचं. तुम्ही ह्या ठिकाणी काय करता बरं, म्हणजे त्या दोघांना काय करते, हाकलून घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कर. अरे मग आता या दोघांना हाकलून घातला, मग साधकाने जगायचं कसं काय, काळजीचे का नाही. हे दोघं समजा गेले म्हणजे श्वास नाही, उच्छवास नाही, काहीच नाही, ह्या दोघांना समजा हाकलून, आता तिचं काम तर झालंय का नाही, तिचं काम झालंय, पण ह्या दोघांना समजा हाकलून दिलं, मग त्या साधकाने जगायचं कसं काय. म्हणजे मग त्या साधकाला जगण्यासाठी प्राण्याची पण आवश्यकता पडत नाही. बेडूक पाहिला का नाही, बेडूक आहे का नाही, ते काही काही आता त्या मोबाईलमध्ये रील पाहायला मिळतात, असे मासे हो, त्याची फार कोळंबी झाल्यासारखं, काहीच राहिलेलं नसतं. आता असं म्हणतात संपला मासा, मासा मरून पावला, म्हणजे असा फार कडक झालेला असतो. बर्फ कसा कडक होतो, असे कडक झालेले असतात.
आणि त्या माशाला घेतलं आणि दिलं पाण्यामध्ये फेकून, पाण्यात फेकून दिलं की लगेच मासा लगेच हालायला सुरुवात करतो, लगेच एवढ्या क्षणामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. तसं त्या माशाच्या ठिकाणी इतक्या काळापर्यंत काय नव्हतं, प्राण नव्हता, वायू तो घेतच नव्हता. मग आतमध्ये काय होतं, आतमध्ये ती शक्ती कार्य करते ना. मग जर सामान्य माशाच्या, सामान्य बेडकाच्या, बेडक किती दिवस जगतो आहे का नाही, त्याच्यामध्ये प्राण नसता आणि अन्न पाणी जर नसलं तर एवढ्या दिवस 6-6 महिन्यापर्यंत तो राहू शकतो. मग साधक राहू शकत नाही का? साधक राहू शकतो ना. का राहू शकतो? त्याचं कारण आहे, त्याची ती जगदंबा त्या ठिकाणी काय जागे झालेली आणि त्याला काय करते, सांभाळते. मग त्याला श्वास घेतला काय आणि नाही घेतला काय, काय फरक आहे का? कोणत्याच प्रकारचा फरक त्याला पडत नाही. आता हे डॉक्टर असतील, ते डॉक्टरांना हे कळणार नाही. त्याला माऊलींची कृपा झाली का मग ते, आणि हे जीवनात अनुभव आला ना मग माणसाला कळतं. अनुभवाशिवाय ह्या गोष्टी कळत नाही. याचा अनुभव घ्यावा लागतो आपल्याला. तुकोबाराय 15 दिवस होते कुठं, भंडारा डोंगरावरती. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. हे सगळं का बरं झालं 15 दिवसामध्ये? म्हणजे तुकोबारायला किती दिवसाचा काळ लागला? 15 दिवसाचा काळ. सांगा 15 दिवसामध्ये तुकोबारायांना काय खायला प्यायलं होतं? काही नव्हतं खायला प्यायला. मग तुकोबाराय राहिलेत का नाही त्या ठिकाणी? आणि तुकोबाराय कुठे आजारी पडले असं दाखवून द्या बरं चरित्रात तुकोबारायांच्या. कधीच आजारी पडले नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ ते निरोगी होते. ज्ञानोबारायांना लोकांनी खाऊ दिलं नाही. दिलं का खाऊ? पण मग ते कसे काय राहत होते? हे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. ही जगदंबा त्यांना त्या ठिकाणी काय सांभाळत होते. तुकोबाराय म्हणतात, ध्यानी योगी राज बैसले कपाटे, लागे पाठोपाठी तयाच्या, तहान भूक त्याचे राखे शीत उष्ण, झाले उदासीन देहभाव. देहाच्या विषयी काय उदास त्या ठिकाणी झालेले असतात. मग राखे रक्षण करतात. काय शीत उष्ण, थंडी लागत नाही त्यांना, उष्णता लागत नाही. योगी ज्यावेळेस हिमालयामध्ये जाऊन बसतात की नाही, हिमालयामध्ये किती थंडी असते बरं. ते आता मोबाईलमध्ये तुम्ही पाहता की नाही रील, त्या थंडीमध्ये आणि ते योगी त्या ठिकाणी बसले असतात. आपल्याला थोडं बर्फावर हात ठेवायचं म्हणलं पार नको नको होते आपल्याला. तर मग मला सांगा, ती हजारो वर्ष झालेत आणि त्या तिथं राहतात. कशी काय राहत असेल बरं? कसं काय एवढं सामर्थ्य असेल बरं? त्याचं कारण काय? ही जगदंबा त्यांना त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम करत असते. हिमालयावर जर तुम्ही त्या कैलास पर्वतावर जाऊन बघा बरं, तिथलं पण एक सामर्थ्य विशेष रूपाने पाहायला मिळतं. ती शक्तीचे त्या ठिकाणी कार्य करणारे. त्या साधक तिथं गेलं ना, त्याच्या हातापायाची नख जी आहेत अशी भसभस भसभस वाढायला सुरुवात होतात. आणि तो तिथं आता ज्याला ज्याला अनुभव आला असेल, ज्याने ज्याने सांगितलेलं ऐकलेलं असेल त्याला कळेल. म्हणजे त्याच्या हातापायची नख एवढी वाढली का, आता आपण नख कापले किती दिवसांनी नख वाढतात, 4, 6, 7, 8 दिवस लागतात की नाही, थोडं थोडं नख यायला सुरुवात, त्यांची गप 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 अशी नख पुढे वाढायला सुरुवात होतात. एवढं का वाढलं बरं ते? मग तिथलं आणि आपल्या इथलचा फरक आहे की नाही, हा फरक आहे. म्हणजे तिथं शक्ती काय कार्य करते, तिथं काय ते स्थान जे असतं ते भगवंताचं स्थान आहे आणि त्यांचं आयुष्य मोठे. ब्रह्मदेवाचा दिवस आणि आपला दिवस, दिवसामध्ये काय फरक आहे का नाही? हा फरक आहे महाराज त्यांच्या दिवसात आणि आपल्या दिवसामध्ये. म्हणजे हे कशाचं सामर्थ्य? त्या शक्तीचं असणारं सामर्थ्य. म्हणजे तुम्हाला इतकी नखाची नख वाढली त्या ठिकाणी, म्हणजे इतका काळ झाला तुम्हाला ताण लागली नाही, तुम्हाला भूक लागली नाही, हे कोणी सांभाळलं? त्या जगदंबेनं तुम्हाला त्या ठिकाणी काय सांभाळलेलं असतं. म्हणून म्हणतात काय हा ते तया ते म्हणे परते तुम्हीची कायशी येते आणि तुम्ही या ठिकाणी काय करता. ऐके पार्थिव धातू आगवे, ऐके अर्जुन ऐक, पार्थिव धातू आगवी, आरोग्यता काही नुरवी आणि आपते तव ठेवी पुसुनिया. आता काय करते ती म्हणे अर्जुना ऐक, पार्थिव धातू आगवी. आता पार्थिव म्हणजे काय? पृथ्वीपासून निर्माण होतं त्याला काय म्हणतो आपण? पार्थिव. जे जे पृथ्वीपासून तयार होत असतं त्याला काय? आपला आता हा जसं गणपतीचं विसर्जन करायचं म्हणलं तर कोणता गणपती? पार्थिव गणपतीचं विसर्जन, म्हणजे पृथ्वीपासून मातीपासून तयार झालेला असतो ना, त्याला आपण पार्थिव म्हणतो. तसं हे देह कोणता आहे? हा पण पार्थिवच आहे, असा सरळ अर्थ होतो. बर, पार्थिव धातू आहे की नाही, आणि पृथ्वीपासून संबंधित पृथ्वीच्या संबंधाने काही धातू आहे की नाही आगवी, म्हणजे त्या असणाऱ्या धातूचे काही त्या ठिकाणी भाग असतात आहे का नाही. त्या भागाचं काय करते? आरोग्यता काही नुरवी. अशा पद्धतीनं आरोग्यता म्हणजे 38 पहा, आरोग्यता म्हणजे भक्षण करते, वरपून खाते. म्हणजे त्या ठिकाणी सर्व काही त्या ठिकाणी काय करते? काही नुरवी, काही सुद्धा त्या ठिकाणी उरू देत नाही. म्हणजे पृथ्वीतला जो काही भाग राहिला असेल मागं पुढं शिल्लक,
चुकून समजा राहिला असेल मागं, तर तो सुद्धा काय करते त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्याचा झाडून पुसून त्याला सुद्धा काही उर्वी आणि काही त्या ठिकाणी शिल्लक ठेवत नाही. आणि तसेच आपाते तव ठेवी पुसून या. आता पृथ्वीचा भाग खाऊन टाकला आणि जर पाण्याचा भाग काही शिल्लक राहिला असेल तर आपाते म्हणजे पाण्याचा काही भाग तव ठेवी पुसून या. आणि त्याला सुद्धा त्यावेळेस काय करते, पुसून या म्हणजे त्याला सुद्धा ती अगदी चाटून पुसून म्हणजे एवढं सुद्धा ठेवत नाही, म्हणजे अगदी खडखडीत करून त्या ठिकाणी टाकत असते. अशा पद्धतीनं सगळं काही तिचं झालं. आता पहिल्यांदा काय केलं, खाऊन टाकलं. नंतर काय केलं, पिऊन टाकलं. आपाते म्हणजे पाण्याचा भाग तिने पिऊन टाकला की नाही. आता खाल्लं पिलं मग काय व्हावं लागतं, बस आता जरा पडावं वाटतं. आता झोपावं वाटतं. का झोपावं वाटतं, त्याचं कारणच आहे. आता सगळं खाऊन पिऊन झालं ना, माणसाला स्वाभाविक वाटतं. जेवण झाल्याच्या नंतर मनुष्य म्हणतो का चला आता लगेच काम करू. त्याला खाल्ल्याच्या नंतर जरा पडावं वाटतं. तसं तिला पण त्या ठिकाणी काय होतं, पडावं वाटतं. मग आता ती कुठं पडन बरं, पडायचं झालं तर कुठं पडन. तिला पडायची जागा एकच आहे. ती ना इडेमध्ये पडते ना पिंगळेमध्ये पडते. ती कुठं पडते, तिची पडण्याची जागा म्हणजे सुषुम्ना नाडी. किती प्रकारच्या नाड्या आहे काल तुम्हाला पाठवलं होतं मी, हाय का लक्षात? कुणी वाचलं का त्या किती प्रकारचे नाडे आहेत? तशा 72,000 नाड्या. माझ्या ते लक्षात राहणार नाही म्हणून गुगलमध्ये मी सर्च केलं आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या नाड्या मला सापडल्या. त्याच्यात नाड्या आपल्याला सांगितलेल्या आहेत, इडा नाडी आणि पिंगळा नाडी. इडा असते ती चंद्रनाडी ना, आणि पिंगळा असते ती सूर्यनाडी असते. या दोन बाजूला दोन, एक डावी नाडी आणि एक उजवी नाडी. ह्या दोन नाड्या त्या ठिकाणी काय सतत वाहत असतात. सतत वाहतात म्हणजे सारख्या नाही वाहती. मग 2, 2.25, 2.5 तासांनी त्याच्यामध्ये बदल होत असतो. म्हणजे 2 तासाच्या पुढं त्या बदलातात. म्हणजे ते आपल्याला जर वाटत नसेल तर असं फक्त असं घेऊन बघायचं किंवा नाक दाबून बघायचं कोणती नाकपुडी आपली जामी. जर आपली जर ही उजवी म्हणजे सूर्यनाडी जर त्या ठिकाणी पिंगळा जर जाम जर असेल तर काय करायचं, म्हणजे डाव्या नाकपुडीतून आपला श्वास चालू आहे म्हणजे कोणती वाती, येडावाती. येडावाती म्हणजे चंद्रनाडी आपली त्या ठिकाणी वाहत असते. आणि जर इकडची असं नाक दाबून पाहिलं आणि जर इकडची जर जाम जर असेल तर आता कोणती वाहती, सूर्यनाडी त्या ठिकाणी वाहत असते. ह्या नाड्या आता त्याच्यामध्ये बरेच प्रकार आले. तुम्ही ते गुगलमध्ये जर चांगलं सर्च केलं किंवा ते पाठ जर चांगले ऐकले आहे का नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. म्हणजे इडा नाडी जर सुरू असेल तर कोणतं कार्य करावं, पिंगळा नाडी जर सुरू असेल तर कोणतं कार्य करावं, झोप जर आपल्याला आली तर कधी झोपावं माणसाने, कोणती नाडी चालू असताना झोपावा, तर म्हणले ते सूर्यनाडी असताना झोपावा. म्हणजे रात्रीची कोणती नाडी चालू असली पाहिजे. थंडी ना, आता थंडीमध्ये काय आपल्याला आवश्यक असतं, ऊब आपल्याला आवश्यक असते की नाही. मग रात्रीची कोणती नाडी चालू ठेवायची, सूर्यनाडी. ती चालूच असते महाराज त्या ठिकाणी. सूर्यनाडी काय करते, चालते. म्हणजे साधकाला काय, सूर्यनाडी चालू असताना जर झोप लागली तर साधकाला चांगल्या प्रकारची झोप येऊ शकते थंडीच्या काळामध्ये, बरोबर आहे की नाही. कारण आता रोजच थंडी असते का, कधी कधी उष्णता पण असते. मग उष्णतेच्या काळामध्ये कोणती नाडी चालू पाहिजे, शीतलता देणारी चंद्रनाडी त्या ठिकाणी काय असले पाहिजे, ही चालू असली पाहिजे. आणि ह्या चालतात. ह्या किती काळापर्यंत चालतात बरं, ह्या नाड्या किती काळापर्यंत चालतात, 24 तास सांगले की नाही, 8 प्रहर सांगले की नाही. या नाड्या 8 प्रहर पूर्ण चालती नाही, त्याच्यामध्ये एक नाडी परत सुरू होते. पण कधी, सूर्योदय होतो की नाही, ब्रह्ममुहूर्त कधी असतो, ब्रह्ममुहूर्त. त्या ब्रह्ममुहूर्ताच्या काळावरती ह्या एक नाडी चालू होती म्हणजे ह्या 2 नाड्या बंद पडतात. हे बारके नाही का, ह्या 2 नाड्या त्या ठिकाणी काय होतात, बंद पडतात. आणि ही तिसरी नाडी होती, तिला सुषुम्ना नाडी असं म्हटलं जातं. आणि ह्या सुषुम्ना नाडीमध्ये कोण असते झोपलेली, ही जगदंबा झोपलेली असते. आता मला सांगा, जर सुषुम्ना नाडी चालू झाली तर तुम्हाला कशाचा लाभ होणार आहे, कशाचा फायदा होणार आहे, कोण कृपा करणार आहे, ही जगदंबा आपल्यावरती कृपा करणार. म्हणजे आतापर्यंत ते नेहमी सांगितलं जातं ना की सूर्योदयाच्या आधी उठलं पाहिजे, सूर्य उगवण्याच्या आधी उठलं पाहिजे, सूर्याचं दर्शन झालंच पाहिजे. दर्शन घेण्याकरता काय बाहेर जाण्याची गरज नाही. त्याला सूर्याला अर्घ त्या आसनावर बसूनच द्यायचं असतं. सुरुवातीला आम्हाला ते जेव्हा ते ब्रह्मसूत्र वगैरे ते सगळ्या गोष्टी झाल्या, पण आम्हाला काय कळतच नव्हतं. मग म्हणे काय घ्या पाणी जा बाहेर नेऊन वाता, असं असं काय वाटायचं नसतं. ते चमच्याने घ्यायचं आणि ते आसनावर बसून सूर्याला अर्घ द्यायचं असतं. म्हणजे काय करायचं, त्या म्हणजे सूर्य म्हणजे दर्शन व्हावं असं काय आग्रह नाही. तुम्ही घरात बसून आसनावर बसून सूर्याला अर्घ देऊ शकता त्या ठिकाणी. म्हणजे ते का म्हटलं असं बरं, सगळ्यांचं म्हणायचं तात्पर्य एवढं का सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती
ती असणारी नाडी म्हणजे सुषुम्ना असणारी नाडी जी आपल्या मेरुदंडातून वरती आलेली असते. ज्या मेरुदंडावरती हे आपलं शरीर त्या ठिकाणी टेकलेलं असतं, त्या मेरुदंडातली असणारी नाडी या ठिकाणी वाहण्याचं काम करते. म्हणजे जसं आपण म्हणतो की आज कितीतरी वर्षातून हे ग्रहण पाहायला मिळतं, तसं या 24 तासामध्ये आणि 8 प्रहरामध्ये त्या सुषुम्ना नाडीला आपल्याला पाहायला मिळतं, तिचा अनुभव घ्यायला मिळतो. म्हणून साधकाने साधना कधी करायची असते? साधकाची साधना ही ज्या वेळेस सुषुम्ना नाडी वाहत असते की नाही, त्याच वेळेस साधना करावी. इतर वेळेस साधना फलद्रूप होते का नाही माहीत नाही. पण पहाटे पहाटे आपण ज्या मुहूर्तावरती करतो की नाही, हा चांगला मुहूर्त आहे. मला ह्या मुहूर्ताचं पण सांगता येईल. का सांगता येईल? कारण आता वाहते कोणती नाडी? ही सूक्ष्म रूपाने वाहते. तुम्हाला कळणार पण नाही ही वाहते कशी. पण शास्त्राने जी आरती, ज्ञानोबा जी आरती सांगतात, त्या आरती आपल्याला मान्य असलंच पाहिजे. आता ज्याला मान्य नसेल त्याच्या काय आपण काही डोक्यात दगड घालणार नाही. पण तुम्ही नित्याने राहा, पहाटे पहाटे नित्याने उठण्याचा प्रयत्न करा. त्याशी दादा म्हणत होते, तुम्हाला आता त्याची सवय लागली ना, 5च्या पुढे तुम्हाला झोपच येणार नाही. का? सात्विकता निर्माण झाली ना. हा अनुभव कशाचा निर्माण झाला? इतरांना आता हे झोपलेत का नाही, याला म्हणा उठा बरं, त्या- उठूच शकत नाही. का बरं ज्यावेळी तसं? हा बोला. डावी हा? डावी आणि उजवी सेम सारखी वाटी ती सुषुम्ना होती ना. ते कशी वाटतात ते माहित नाही. पण ज्या वेळेस ती सुषुम्ना व्हायला सुरुवात होती का नाही, ती व्हायला सुरुवात होती ना, मग ती डावीकडून उजवीकडून किती वाहते हे माहीत नाही. किती प्रमाणात वाहते हे कोणाला माहिती महाराज? माहीत नाही ना. पण ती सुरू होते. आणि ती कोणाची सुरू होते? जे जे सकाळी उठतात त्याची ते सुरू होते. बर का महाराज, हम्म. शिव सरोदे म्हणून एक पुस्तक आहे. हा हा. शंकर पार्वतीचा संवाद आहे. हा हा. त्याच्यामध्ये मी वाचले सुषुम्ना नाडी म्हणजे ज्यावेळेस दोन्ही पण सेम राहतात ना, हा हा. त्यावेळेस त्यावेळेस ती सुषुम्ना नाडी. असं का? हा. मग अशी माहिती देत चला ना, तुम्ही जर वाचला असेल ग्रंथ, चांगली गोष्ट आहे. उलट मला पण तो ग्रंथ तुम्ही आता सांगितलं ना, काय नाव आहे त्याचं? शिव सरोदे शिव सरोदय ना. बर 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 बर. एखाद्या दिवशी म्हणजे बघतो. शंकर पार्वतीचा संवाद आहे. संवाद आहे ना. हा. मग आता महाराजांनी काय सांगितलं की दोन्ही नाड्या जर बरोबर वाहत असेल तर काय समजायचं? सुषुम्ना नाडी त्या ठिकाणी वाहते. आणि ही कधी वाहत असते? हे तर पक्कच आहे ना, सकाळीच वाहते ना, ब्रह्ममुहूर्तावरती सूर्योदयाच्या आधी. म्हणजे त्या काळामध्ये ही असणारी नाडी त्या ठिकाणी वाहत असते. याच्यामध्ये पंचांगामध्ये पण याचं बरंच विचार आलेलं. जेव्हा ते पंचांगाचा अभ्यास करतो ना मी, करत होतो ते कुंडलिनी ते एक पत्रिका काढायची वगैरे, त्यावेळेस त्याचा विचार आलेला आहे त्या ठिकाणी. जाऊ दे, आता ती वेळ आता याच्यामध्ये जास्त होत चालला. म्हणून साधकाने साधना करायची तर ती पहाटे पहाटे केली पाहिजे. आणि पहाटेची जी साधना असते त्याच्यामध्ये वैश्विक ऊर्जा अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाहत असते. म्हणजे ही शक्ती त्या ठिकाणी कार्य करत असते आणि साधकाला अशा प्रकारे चांगला अनुभव त्या ठिकाणी येत असतो. हे त्यात आपल्या लक्षात येतं. हा. म्हणून काय सांगितलं त्या ठिकाणी? बर. ऐशी दोन्ही आता ते खाऊन झालं. म्हणजे पृथ्वीचा भाग असतो तो पण खाऊन झाला आणि आपाते तो पण आता पिऊन झाला. मग हे दोन्ही झाल्याच्या नंतर दोन्ही ऐशी दोन्ही अशा प्रकारे पृथ्वी आणि पाणी असे दोन्ही भूते त्या ठिकाणी खाय म्हणजे एकाला खाते आणि एकाला पिते. त्यावेळी संपूर्णता आहे आणि त्यावेळेस ती संपूर्ण सगळ्या बाजूनी तृप्त होते, परिपूर्ण त्या ठिकाणी होऊन जाते. म्हणजे आता तिला समाधान झालं असं म्हणता येणार नाही. कारण खाल्लं किती तिनं? आता भरपूर खाल्लं ना माऊलीनं, किती सांगितलं. म्हणजे पार त्या बेचकळीत पार संधीत पार सगळीकडे झाडा घेऊन तिनं पार मोकळं करून टाकलं. फक्त हाडांचा पांजरा मात्र त्या ठिकाणी शिल्लक ठेवला. पण हाडातले ते रस वगैरे सगळे तिनं खाऊन टाकले आणि पिऊन पण टाकले. अशा पद्धतीनं ती सगळ्या बाजूने काय झालेली आहे? संपूर्ण त्यावेळेला ती तृप्त त्या ठिकाणी समाधानी होत असते. बर. मग सौम्य होणार आहे सुषुम्नेपाशी. म्हणजे पहिले कशी झाले होते? दूषित, क्रोधायमान, खवळलेली, भडकलेली. घरात बाई कशी भडकती भडकल्याच्या नंतर मग घरातल्या लोकांची फार भयंकर परिस्थिती होते. पण कोणीतरी म्हणतं शांत व्हा, शांत. मग ती सौम्य होते, शांत होते, शीतळ होते, थंड होते. मग थंड होऊन आता काय करावं? कुठं बसावं? मग ती काय म्हणतात? होणार आहे सुषुम्नेपाशी. आणि सुषुम्ना जी नाडी आहे त्या नाड्यामध्ये राहते. इथं बघा, देहामध्ये 3.5 लक्ष ज्या नाड्या आहेत त्यामध्ये इडा, पिंगळा आणि सुषुम्ना मुख्य. आणि त्या तिहीमध्ये सुषुम्ना मुख्य असून परमपदाची दात्री आहे. दुसऱ्या सर्व तिच्या आश्रयाने शरीरात राहतात. वा हिची 6 स्थाने
सहा शक्ती आहेत आणि इडा व पिंगळा याच्यामध्ये आहेत. म्हणजे इडा पिंगळा याच्यापासूनच प्रवाहित होत असतात. म्हणजे बरोबर आहे. आता महाराजांनी सांगितलं, तुम्ही बरोबर सांगितलं. म्हणजे इडा पिंगळा याच्यातून प्रवाहित होत असेल तर त्या दोन थांबल्यात तर मग ही त्या ठिकाणी काय करत असेल, वाहण्याचं काम त्या ठिकाणी करत असते, ऐक ना. आणि हिनं किती वेळे घातल्यात? 3.5 वेळे घातलेले. आपले पण किती वेळे घातलेले आपण पण 3.5च वेळे घातले. आऊट वळणे म्हणजे काय? आऊट हात म्हणजे काय? हात म्हणजे हात. आणि किती हात? 3.5 हात. म्हणजे आपला देह किती हाताचा आहे? 3.5 हाताचा. बरोबर आहे की नाही? मग आपला असणारा 3.5 हाताचा देह आणि तो 3.5 हाताचा देह सांगत असताना त्याचा निर्देश कशाने केलेला आहे? ओम नमो जे आद्या. ऐक नाही, हा ओंकार पाहिला का नाही तुम्ही त्या ठिकाणी? हा ओंकार सुद्धा कसा आहे? 3.5 वेळे घातलेलाच आहे. ओंकार पाहिला की नाही? आता त्याच्यामध्ये स्थूल, सूक्ष्म, मला वाटतं ते विचारसागरामध्ये 5व्या तरंगामध्ये आपण विचार केला. त्याची 4 पदं पाहिलेत. आता ते 4 पदं 4 भाग जरी पाहिले असेल, त्याच्यात अर्धा भाग धरायचा. जसं आपण आता 3.5 दिवसाचा काला म्हणतो, पण दिवस किती सांगतो? 4 दिवस सांगतो ना, बरोबर आहे की नाही? तसं त्याचे पाद किती केलेले? 4 पाद केलेले, बरोबर आहे की नाही? म्हणजे आकार, उकार आणि मकार हे 3 त्याचे पाद असतात, बरोबर आहे की नाही? आणि अमात्रा म्हणजे तो बिंब अर्धा अंश त्या ठिकाणी दिलेला असतो. त्याला आपण काय म्हणतो? 3.5. म्हणजे हे सगळं किती याच्यावर चालतं? सगळं 3.5वर चालतं. 3.5च्या पुढं काही शिल्लक राहत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तसा ओंकार सुद्धा कसा असतो? 3.5 मात्रेचाच. हिचे वेळे सुद्धा किती असतात? 3.5 मात्रेचेच. आणि आपलं शरीर सुद्धा किती असतं? 3.5 हाताचंच. याच्यापेक्षा आपलं काही जास्त नसतं, हे त्याच्यातून सांगायचं असतं. आता एवढंच पाहू आणि थांबू वाटलं तर पुढे पहा. मग काय करते ती? असे ऐशे दोन्ही भूते खाये माऊलींची समाधी जर पाहिली ना आपण, हा समाधीच्या ज्या पायऱ्या दिल्यात ना, हा त्या पायऱ्या सुद्धा अशा 3.5च आहेत. दिल्यास बरोबर त्या ठिकाणी मोजल्या का मग लक्षात येऊ शकतं. पाहण्यासारखं भरपूर असतं, पण आपल्या मागं वरून पंढरपूर गडबड असते ना. आणि चांगले विचार पण मनुष्य जातात की नाही, ते संशोधन करत असतात, विचारच करतात, हे असं का, हे असं का, हे असं का. ते सगळ्यामध्ये शास्त्र गच्च भरलेलं असतं, पण आपल्याला नजर नसते ना ह्या सगळ्या गोष्टीची. आता माऊली आपल्याला नजर आणून देण्याचं काम करतात. म्हणजे इथून पुढे गेलो तर मग नुसतं फक्त गारकं घालणं फिरणं मला दर्शन दे हे नाही. माऊलींचं दर्शन याच्यातच आहे आपल्याला. हे सगळं शोधलं ना, त्याच्यातच खरं आपल्याला दर्शन होऊन जातं. असं बोललं तर माहिती होतं, असं बोललं पाहिजे, ज्याला अनुभव आहे त्याने बोललं पाहिजे हा पाठात. पण मग आता इथून पुढे आता माऊलीनेच कृपा केली म्हणून हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होतात ना. इथं पहा जरा थोडं. मग सौम्य होणे राही सुषुम्नेपाशी, आणि ती सुषुम्ना असणारी मेरुदंडातली जी नाडी का नाही, त्या ठिकाणी काय होते? शांत होऊन, स्थित होऊन त्या ठिकाणी राहते. तेथ तृप्तीचेने संतोषे गरळ, तृप्तीचेने संतोषे गरळ, जे वर्मीमुखे तेने ते चेनी पिऊखे प्राणो जिये. बघा आता जो प्राणवायू का नाही, तो घ्यायचा बंद झाला. आता तू कुठे आहे? शांत राहिला ना आतमध्ये, आणि साधक तर त्या ठिकाणी जगतो. कस काय जगतो माऊली? आता हे गरळ म्हणजे काय माहिती ना आपल्याला? गरळ माहिती आहे का? गरळ तो म्हणतो असं असं बोललं नाही पाहिजे, पण असा गरळ वाकल्यासारखा बोलता. म्हणजे कसा बोलला? विषयुक्त बोलला. विष म्हणजे हिच्या आता हे कोण आहे? सर्पिन आहे ना. आणि हिच्या तोंडामध्ये काय असणार आहे? सापाच्या तोंडात काय असतं? गरळ असतं ना. गरळ असतं. माऊली म्हणतात गरळ म्हणा तुम्ही त्याला, ऐक नाही. पण ते गरळ म्हणजे सामान्य गरळ नसतं. ते गरळ म्हणजे तुमच्याकरता हे अमृत असतं. कोणाचं? तिचं असणारं गरळ, आहे का नाही? आता तिच्यामध्ये बरेच विचार आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी असं ते संशोधन केलं दोघा जणांनी कुठंतरी परदेशामध्ये. ते काय केलं म्हणे, त्या दोघांना शिक्षा द्यायची होती, म्हणजे फाशीची शिक्षा द्यायची होती. पण त्यांनी सरकारला विनंती केली तिकडं त्या देशामध्ये, की म्हणले आम्हाला याच्यावरती जरा संशोधन करायचं, एक्सपेरिमेंट करायचे. म्हणजे आम्हाला जरा थोडं यांना देता का ताब्यात? म्हणले काय करायचं तुम्हाला? म्हणजे आम्हाला असा असा प्रयोग करायचा. काहीच करणार नाही तुम्ही, काय द्या, फाशी द्या, काय द्या, काय दे करायचं ते करा, आम्हाला जरा यांचं संशोधन करा. बरं म्हणले ठीक आहे. त्या दोघांना तिकडे पाठवलं, आणि पाठवल्याच्या नंतर त्यांना म्हटले की आता तुम्हाला फाशी द्यायची होती, ती कॅन्सल झालेली आहे. आता तुम्हाला आम्ही काय करणार आहे, 2 साप आणणार, भयंकर विषारी साप आहे, आणि तुम्हाला ते चावणार आहे म्हणले. मग त्याने तुम्हाला ते चावून मरण येणार असं म्हटले. असं म्हटल्याच्या नंतर मग
आता ते म्हणले काय, आता एखाद्याला जर फाशी द्यायची जर झाली तर त्याला म्हणलं ही रशी बरं का फाशी द्यायला, कशी जास्त खरबडीत रशी, हिनं फाशी दिली तर चालन का? अरे मऊ रशीनं दे नाही तर खरबडीत रशीनं दे, मरायचं तर आहेच का नाही? तसं तुम्ही फाशी देऊन काय मारले आणि सरपत चावून काय मारले, मारा तर लागणारच ना, कसं तरी मरण आहेच, मारावं लागणारच आहे. बरं म्हणले ठीक आहे, काय कशाने मारा म्हणले. मग चला बंद खोलीमध्ये नेलं, डोळ्याला चांगल्या पट्ट्या फिट बांधल्या अशा, आणि ते रेकॉर्डिंग केलं. साप कसा फुंकर वालतो एकदम, तशा पद्धतीत ते रेकॉर्डिंग केलं आणि रेकॉर्डिंग करून टाचणी हातामध्ये धरल्या. ते आवाज आला का लगेच टोचायच्या चाचण्या, असं 1-2 वेळा त्याला टोचलं. आणि टोचल्याच्या नंतर काय, त्यांच्या मनामध्ये अशी भावना तयार झाली. काय भावना तयार झाली? साप आम्हाला चावले. आणि साप चावल्याच्या नंतर काय, ते सापाचं विष असतं ना, आता याला खरंच साप चावले का? साप चावले नव्हते, पण फक्त टाचण्या टोचल्या होत्या, पण भावनाच त्यांची तयार झाली. ऐक नाही, काय भावना तयार झाली का, साप चावले, अंगामध्ये विष आता भिनायला सुरुवात होऊ लागली. म्हणजे हे विष आलं कुठून? हिचं सामर्थ्य. कोणाचं सामर्थ्य? हिचं सामर्थ्य. हिनंच हे गरळ तयार केलं, हिनं विष तयार केलं. म्हणजे ते म्हणतात ना, गती अधोगती, मनाची युक्ती मन लावीस एकांती साधू संगे. हे मन, हे भावना काय काय करेल, आणि तिला ही सहाय्य करणारी जर जगदंबा असेल, तिचंच ते स्वरूप आहे. ती काही पण करू शकते, आपल्याला तारू पण शकते आणि आपल्याला मारू पण शकते. होईल देवाची म्हणती होती, तरिकाची तिनं धरावी. तुम्ही म्हणले मला देवच व्हायचे, मला ब्रह्मदेवच व्हायचे, मला परमिष्टी पदाला जायचे, तुम्ही नक्की जाऊ शकता का? हिचं तेवढं सामर्थ्य असतं, आहे का नाही? म्हणून ते तृप्तीचे संतोषे गरळ, आणि त्या ठिकाणी तृप्त होते, समाधानी होते, आणि तिला मोठा त्या ठिकाणी संतोष म्हणजे हर्ष, आनंद, सुख होतं त्या ठिकाणी. मग काय होतं त्यावेळेस, गरळ जे वर्मीमुखे, आणि तिच्या तोंडातून असं झोपली का, मस्त तृप्त झाली का, तोंडातून गरळ, आपण पण झोपतो ना, आपल्या तोंडातून गरळ पडत असतं, पडतं का नाही? अशा पार अशा खाली लाळा येऊन पडतात आपल्या, आहे का नाही? हे तोंडातून लाळ पडणं, आहे का नाही? हे गरळच आहे आपल्या, लक्षात घ्या, ही गरळ आहे आपली. बरं, मग ते गरळ जे वर्मी, आहे का नाही, वर्मी म्हणजे 43 दिलं बघा बरं. वर्मी म्हणजे ओकते, मुखे, म्हणजे अशा पद्धतीने ते तोंडात असणारे विषारी गरळ त्या ठिकाणी काय होते, ओकते. मग तेचेने पियुखे, आणि त्या असणाऱ्या गरळाने, तेचेने त्या गरळ रूपी विषाने, पियुख, ते गरळ रूपी विष, तेच काय असतं, पियुख. पियुक म्हणजे काय? पियुक म्हणजे अमृत, बरोबर आहे की नाही? मग जसं तो पहिल्या म्हणतो दुसऱ्या अध्यायामध्ये विषय आला की म्हणले की ते पसरेमुख, म्हणजे त्याला फार भूक लागली होती, आणि त्याने काय केलं, आपलं मुख पसरलं, आणि त्याच्या तोंडामध्ये ते सहजपणे पियुक, म्हणजे त्याच्या अमृत त्याच्या तोंडामध्ये पडलं. तसं हे गरळ आहे, पण कोणाचं? त्या शक्तीचं, त्या जगदंबेचं गरळ आहे. विष जरी असलं, पण साधकाला त्या ठिकाणी, हा बोला महाराज, ते पडे पियुक, असं काहीतरी. जांभया पसरे मुख, ते तावचडे पडे पिऊ. हा संग्राम ते पातलास. तरी जांभया पसरे मुख, जांभळे आली मुख पसरलं, ते पडे पियूक, म्हणजे ते अमृतेच्या तोंडामध्ये ते सहज त्या ठिकाणी पडतं. तसं या प्राण्यांना त्या ठिकाणी हे अमृत त्या ठिकाणी पडतं. म्हणून ते चिनी पियूक हे त्या असणाऱ्या विषरूपी गराळात पियूक म्हणजे अमृत त्या ठिकाणी असतं, आणि त्याने काय होतं, प्राणोजे, आणि त्या ठिकाणी असणारा प्राणी त्या ठिकाणी जगतो. म्हणजे आता तो सारखं त्याला बाहेर येण्या जाण्याची आवश्यकताच नाही, त्याच्यावरती तो जगतो, आणि जगून काय करतो, मस्तपैकी त्या साधकाला जिवंत ठेवतो. मग आता बाहेर नुसती हाडकं जरी राहिली, नुसती कातडी जरी राहिली, चमडी जरी राहिली, तरी पण त्याला भिण्याची काय गरज आहे का? त्याला भिण्याची अजिबात सुद्धा गरज नाही. म्हणजे अशा पद्धतीनं सावध ठेवतो महाराज. म्हणजे किती काय जरी जन्म झालं तरी तो सावध असतो. त्याला आता कधी आपण असं पहा बरं, तो एक राजा होऊन गेला, काय नाव त्याचं, रोगण राजाच्या बरोबर चालत होता, खांद्यावर पालखी घेतले होते, मागच्या हरणी गर्भाला गेला होता. आठवतं का त्याचं नाव तुम्हाला? हरणी गर्भाला कोण गेला होता? जडभरत राजा. त्याला किती आठवत होतं, किती जन्माचं आठवत होतं? त्याला आठवण्याचं कारण काय? त्याला 3-3, 4-4 जन्म, पितामह भीष्माला 100 जन्माचं आठवत होतं. आठवत होतं का नव्हतं? मग जाऊ द्या, भगवंताने अर्जुनाला हे ज्ञान दिलं, म्हणजे हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितलं, भगवंताला किती जन्माचं आठवतं? हे सगळं कसं काय आठवतं? ही हिची कृपा असते. मग याच्यावरती प्राण जागायला काही अडचण आहे का? म्हणजे एवढ्या काळाचं त्याला जर आठवत असेल, सूर्याला ज्या आधी सांगितलं तिथलं जर आठवत असेल, तर मला सांगा आता ही शक्ती कोणाची? त्याच्या आधीरच आहे ना.
मला वाटतं 7व्या अध्यायामध्ये तो विचार आलेलाच आपल्याला. अशा पद्धतीने काय ही शक्ती त्या प्राणाला पण त्या ठिकाणी जगवते आणि प्राणाला जगवते आणि साधकाच्या बुद्धीला सुद्धा जगवण्याचं काम करते. म्हणजे इतक्या काळाचं त्याला त्या ठिकाणी आठवण्याचं काम करत असते. याच्यामध्ये बरंच काहीतरी सामर्थ्य असतं. पण आता मला वाटतं 6:21 झाले. आता एवढ्या वेळ जर सांगितलं तर त्या ओव्या काय लक्षात येणार आहे. बरं त्यातल्या त्यात असं हे वारंवार का आपण याचा आता जास्त विस्तार करत नाही. पण याचा विस्तार आहे ना असंच करायचं, वारंवार याचं काय करायचं, उद्या पाठामध्ये ना उद्या परत पाठ सुरू व्हायच्या आधी हे विषय सांगायचा, म्हणजे तुमच्या पक्क लक्षात येऊन जाईल आणि मग पुढचं सांगायला सुरुवात करायची. आता मागचं पान जर सांगितलं तसं उद्या हे पान सांगा. म्हणजे हे जोपर्यंत आपल्याला कुंडलिनी सांगायची आहे तोपर्यंत असा विचार सांगू आणि जेव्हा सिद्धांताच्या ओव्याला हात घालू मग सांगायची गरज नाही. त्या जास्त काही ओव्या होत नाही, त्या थोड्या थोड्या ओव्या होत असतात. आता उशीर झाला, आपण थांबून घेऊ. सर्वांना रामकृष्ण हरी.